ओके, चलो रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे आणि सगळ्यांना आवाज, पीपीटी, व्हिडिओ सगळं क्लिअर आहे. ओके. सो माझी ओळख सगळ्यांना आहेच, कारण का तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे ऍडमिशन घेतलेलं आहे, बरोबर की नाही? सो सगळ्यांना मी माहिती आहे, तरी पण मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देतो की माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. तुम्हा सगळ्यांचं आजच्या जनरल मीटिंगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ओके. 2 दिवसापासून आपण सातत्याने ग्रुपमध्ये टाकत आहोत की आपली मीटिंग आहे, आणि तरी देखील आज संख्या पाहता असं वाटतंय की आज काय इतके लोक आले नाहीत. पण ठीक आहे, असो, आपण आपली मीटिंग घेणं गरजेचं आहे. आपण जे काम करतो आहोत त्या कामाची काहीतरी उद्दिष्ट आहेत, लक्षात घ्या, बरे की नाही? आणि त्या उद्दिष्टांना धरून आपण काम करत असतो. तर मग ते आपली उद्दिष्ट कोणती आहेत? तर सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. म्हणजे आपण असंच रोजगार देतो का? तर नाही, त्यांना प्रशिक्षित करतो. ओके, त्यांना प्रशिक्षण देतो, आणि प्रशिक्षण केल्याच्या नंतर त्यांना सांगतो की तुम्ही आता तुमचा रोजगार सुरू करा. ओके. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं. ओके. तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं. आणि चौथं उद्दिष्ट, व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणं. ओके. ही 4 उद्दिष्टे आहेत आपली, आणि या 4 उद्दिष्टांना धरून आपण काम करत असतो. हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेच, पण तरी देखील मी पुन्हा एकदा आपल्या ह्या मीटिंगमध्ये तुम्हाला आठवण करून देत आहोत. आता ह्या मीटिंगला अटेंड करत असताना काही नियमावली आहे, जी आपण नेहमी वेबिनारमध्ये पण घेत असतो, की एअरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. काही शंका काही असेल तर नोटबुकवरती लिहून ठेवा. ओके. आणि त्यासाठी तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असणं गरजेचं आहे. एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल आणि माझा आवाज वगैरे क्लिअर येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मीटिंगमध्ये इतर कोणताही प्रश्न विचारायचा नाही, की माझं सर सर्टिफिकेट अजून मला मिळालेलं नाहीये. ओके सर, माझी लिंक डिलीट झालेली आहे, मला युजर आयडी आणि पासवर्ड पण पाठवा. तर यासाठी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण आहात, बरे की नाही? सो माझ्या नंबरला एक मेसेज करा फक्त. इथे तो प्रश्न किंवा ती शंका इथे घ्यायची नाहीये. ओके. आज आपल्याला जे बघायचं आहे ना, ते खूप वेगळं बघायचं आहे. की आपल्याला आज काय बघायचं आहे, की व्यवसाय वाढ कशी करायची आहे. ओके. या संदर्भातली ही आजची मीटिंग असणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इतर गोष्टी नको आहेत आपल्याला. ओके. आणि म्हणून मी फक्त ही सूचना तुम्हाला सगळ्यांना दिली आहे. मग आजची जी मीटिंग आहे किंवा आजचा जे प्रोग्राम आहे तो किती वेळ चालणार आहे? तर कमीत कमी 1.5 ते जास्तीत जास्त 2 तास चालण्याची शक्यता आहे. इतका वेळ आपल्याला थांबायचा आहे. ओके. इतका वेळ आपल्याला थांबायचा आहे, कारण विषयच असा आहे की व्यवसाय वाढ कशी करायची. ओके. कारण का हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण पैसे भरले, आपण कोर्स घेतला, बरोबर की नाही? काहीने अभ्यास केला, काहीने केला नाही. पण ज्यांनी केला, ओके, त्यांना ह्याच्यामध्ये काम करायचंय, त्यांना ह्याच्यामध्ये पैसा कमवायचा आहे, बरोबर की नाही? आणि ज्यांनी नाही केला त्यांना पण कमवायचं आहे. तर मग आज आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की नक्की व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल आणि त्याला जर का वाढवायचं असेल तर नक्की काय करावं लागेल. या संदर्भात मी काय करणार आहे, आज तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. ओके. म्हणजे ही मीटिंग नाही म्हणता येणार, एक प्रकारची प्रशिक्षणच असणार आहे हे. तर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, की खरंच किती लोकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांनी यस टाईप करायचं आहे. ओके. फास्ट तुम्ही कुठलाही कोर्स केला असाल, काहींनी विद्यार्थी समुपदेशनाचा कोर्स केला असेल, काहींनी जनरल सायकोलॉजीचा कोर्स केला असेल, बरोबर की नाही? काहींनी पॅरेंट सायकोलॉजीचा कोर्स केला असेल, काहींनी हँडरायटिंग अनालिसिसचा कोर्स केला असेल, काही लोकांनी स्वाक्षरीचा केला असेल. आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत. सो तुम्ही कुठलाही कोर्स केला असाल तर किती लोकांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांनी येस टाईप करायचं आहे. फास्ट. ओके. ग्रेट, 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 ग्रेट. छान, छान. खूप लोकांचे मेसेज येत आहेत. येस, येस. ग्रेट, 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 ग्रेट. चलो, जर तुम्हाला खरंच मनापासून आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर खरंच प्रामाणिकपणे हे अटेंड करा. ओके. कारण का मी आज बरंच काय तुम्हाला सांगणार आहे, आणि ते जर का तुम्ही इम्प्लिमेंट केलं ना, तर माझी गॅरंटी आहे की तुमच्याकडे भरभरून काम असणार आहे, भरभरून काम असणार आहे. पण हा संपूर्ण प्रोग्राम तुम्हाला शेवटपर्यंत अटेंड करणं गरजेचं आहे. ओके. बघा, ऍक्च्युली आहे ना, दरवेळेला आपण शिबिरं ठेवतो, बरोबर की नाही? आणि ती शिबिरं आपण दरवेळेला ठेवतो. सो या महिन्यात पण आपला शिबिर झाला. योग शिबिर आपण ठेवला होता. आय थिंक मला वाटतं की 1 ते 4 जानेवारी 2025. ओके. सो 4 दिवसांचा आपला तो शिबिर झाला.
आणि परत वेगळा शिबिर ठेवायचं असं चाललं होतं, पण म्हटलं शिबिर नको, थोडंसं काहीतरी वेगळं आपण करूया, कारण का आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आणि मग या वर्षामध्ये जर का आपल्याला आपला व्यवसाय पुढे घेऊन जायचा असेल, तर आपल्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करता येईल हा मी विचार केला. तर मग त्यासाठी आज हे मी अरेंज केलं आहे की आपला व्यवसाय कसा ग्रोथ करायचा. ओके. पण आता व्यवसाय ग्रोथ करायचा असेल ना, तर सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? बघा, पहिली स्टेप, व्यावसायिक मानसिकता ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, अतिशय महत्वाचं आहे की जर आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आता अनेक लोकांनी येस टाईप केला, बरोबर की नाही? सो तुम्हाला सगळ्यांना एवढंच मला सांगायचं आहे की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना, तर सगळ्यात पहिली व्यावसायिक मानसिकता तुमच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. काय झालंय माहितीये का, की आपण अभ्यास करतो, आपण सगळं करतो, पण लोकांकडनं पैसे मागायचे, कसं मागायचे हा मोठा प्रश्न येतो आपल्यासमोर. म्हणजेच काय, आपली व्यावसायिक मानसिकता आहे का? तर नाही. काल माझ्या सेंटरला एक आपल्याच विद्यार्थिनी आल्या होत्या, मी नाव नाही घेणार आहे. ओके. तर त्यांनी म्हटलं की सर, मी बरीच वर्ष सामाजिक कार्यामध्ये काम करते, स्वतः शिक्षिका आहेत, सगळं काय आहे. ओके. आणि मला हे ना, मी पहिल्यापासून आवड आहे की लोकांना असं काहीतरी सल्ला देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, आणि सगळं करते मी. ओके. पण आता मला प्रोफेशनली करायचं आहे म्हणून मी तुमचा कोर्स केला. बघा, मला प्रोफेशनली करायचं म्हणून तुमचा कोर्स केला. आता तो कोर्स केला, सगळं झालं, पण आता लोकांकडनं पैसे मागायचे म्हटलं की मला थोडंसं धाकधूक होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे पैसे मागतोय ते फुकटाचे मागतोय का? नाही ना, तुम्ही काहीतरी मेहनत करणार आहात ना त्याच्यामध्ये. आज मला सांगा, सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही शिक्षण घेण्यासाठी पैसे टाकलेत, बरोबर की नाही? अभ्यास करण्यासाठी वेळ दिलात. बरं, आता तुम्ही त्यांचं जे काय काउन्सिलिंग करणार आहात, किंवा त्याची स्वाक्षरी अनालिसिस करून देणार आहात, त्याचं हँडरायटिंग अनालिसिस करून देणार आहात, किंवा त्या कुणाचे काउन्सिलिंग करणार आहात, तर त्या व्यक्तीला तुम्ही वेळ देणार आहात. आणि मग त्या वेळेच्या बदल्यात जर का तुम्ही पैसे मागताय, तर तुम्ही गुन्हेगार आहात का? अजिबात नाही. मग सगळ्यात प्रथम त्यांना हे स्वतःला समजवा की मी जे काम करतोय ते चांगलं आहे, प्रामाणिक आहे, समाज उपयोगी आहे, समाज प्रबोधनात्मक आहे, आणि समाजाला याची गरज आहे. सो हे चांगलं आहे. आणि मी जर का माझ्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ देत असेल, तर त्या वेळेची जर का मी काही फी घेत असेल, काही मानधन मागत असेल, तर यात कुठलीही गैर गोष्ट नाहीये किंवा चुकीची गोष्ट नाहीये. आणि म्हणून व्यावसायिक मानसिकता ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मला काही लोक काय म्हणतात की सर, मी इतक्या वर्ष काम करतोय, मी कधीच कोणाकडे पैसे घेतले नाही, मी फ्रीमध्ये सगळ्यांना सल्ले देतो, आणि आता अचानक पैसे मागितले तर कुठल्या नजरेने माझ्याकडे बघतील? ओके. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ते कुठल्या नजरेने बघतील याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही स्वतःकडे कुठल्या नजरेने बघताय ना, याने खूप मोठा फरक पडतो. लक्षात घ्या, खूप मोठा फरक पडतो. येते लक्षात. कारण कसं आहे ना, की आपली व्हॅल्यू आपण ठरवणं गरजेचं आहे. जग आपली किंमत ठरवणार नाहीये. पटतंय मला काय म्हणायचं ते? की आपली जी किंमत आहे ना, ते आपण ठरवणं गरजेचं आहे, जग ठरवणार नाहीये. तुम्ही जोपर्यंत मोफत एखाद्याला सल्ला देताय, जोपर्यंत तुम्ही मोफत एखाद्याला मदत करताय ना, तोपर्यंत तुम्ही चांगले आहात, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही पैशाचा विषय काढाल, तेव्हापासून तुम्ही वाईट व्हाल. आणि हेच सत्य आहे मार्केटमध्ये. मग माझं काय म्हणणं आहे, चालेल ना, फुकट आपण किती दिवस लोकांना सर्व्हिस द्यायची? जर का आपण त्याच्या बदल्यात पैसे मागितले, आणि त्याला जर का आपण वाटलं असतं की नाही बरे, हा आता पैसे मागायला लागला, किंवा ही आता पैसे मागायला लागली, तर त्याला वाटू द्या ना, तुम्हाला काय वाटतंय दुःख दुःख? याचा अर्थ काय, तुम्ही व्यावसायिक मानसिकतेमध्ये नाही आहात. जो व्यावसायिक असतो तो काय म्हणतो, ठीक आहे बाबा रे, माझी 500 रुपये फी आहे, तू 300 दे, पण तू दे. येते लक्षात? माझी 1000 रुपये फी आहे, तू 500 दे, पण तू दे. फी दे, माझी फी आहे, फी दिल्याशिवाय मी काही काम करत नाही. ही जोपर्यंत तुमच्यामध्ये मानसिकता येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. येते लक्षात मला काय म्हणायचं ते? त्यामुळे ना, ही मानसिकता प्रथमतः तुमच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि मग ही कशी आणायची? ते स्वतःला प्रथमतः स्वीकारा ना, की येस, मी व्यवसाय करतो म्हणून. काही लोक म्हणतात सर, मला समाजसेवाच करायची आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजसेवा करणं आणि व्यवसाय करणं ह्यात खूप मोठा फरक आहे हो. समाजसेवा ही निस्वार्थी केली जाते,
ज्याच्यामधून स्वार्थ नसतो. व्यवसायात असं नसतं. व्यवसायात स्वार्थ हा गरजेचा आहे तर तुम्ही व्यवसाय करू शकता, अन्यथा व्यवसाय करू शकत नाही. आणि म्हणून आपला स्वार्थ ठेवणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. खूप गरजेचं आहे. येते लक्षात. तर तुम्ही व्यवसाय करू शकता, नाही तर व्यवसाय नाही करू शकत. नाही करू शकत. आणि म्हणून प्रथमच आपल्याला ह्याच्यावरती का थोडासा अभ्यास करायचा आहे की व्यवसाय जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपली व्यावसायिक मानसिकता असणं खूप गरजेचं आहे. काय माहितीये का, जर तुमची व्यावसायिक मानसिकताच जर नसेल तर तुम्ही असे 100 कोर्स कराल, फायदा शून्य. इथे लक्षात. आज सकाळीच एक पुण्यावरून फोन होता मला. एक मॅडम होत्या, ते नाव नाही घेणार, की सर मी हे शिकले, सर मी ते शिकले, मी असं केलंय, मी तसं केलंय, बरंच 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 त्यांनी काय सांगितलं. जवळपास मला अर्धा पाऊण तास घेतला त्यांनी. तुमचाही कोर्स केला आहे पण सर फायदा काहीच नाही. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळं शिकलात ती चांगली गोष्ट आहे, आणि तुम्हाला काहीच फायदा नाही ही वाईट गोष्ट आहे. ओके. मग मी तुम्हाला म्हटलं की त्यांना विचारलं की मॅडम मला एक तुम्ही सांगू शकता का की तुम्ही हे सगळं जे शिकलात ते का शिकलात, कशासाठी शिकलात, काय उद्दिष्ट होतं. तर का ज्ञान मिळवणं, ओके, किंवा लोकांना मदत करणं. ओके, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचं काय उद्दिष्ट होतं. काही नाही, हेच की मला स्वतःला नॉलेज मिळवायचं होतं, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा होता, आणि मग घेतलेलं ज्ञान इतरांना देऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा होता, किंवा त्यांना मदत करायची होती. म्हणजे थोडक्यात काय, मला सोशल ऍक्टिव्हिटी करायची होती, किंवा मला लोकांची समाजसेवा करायची होती. मी म्हटलं इथेच मोठं चुकलं. म्हणजे कसं काय सर, असं कसं काय तुम्ही म्हणता की चुकलं म्हणून. म्हटलं काय माहितीये का, तुम्ही जे पैसे टाकलेत ते कोणत्या उद्देशाने टाकलेत ना, हे खूप महत्वाचं आहे. ओके. आता तुम्ही इतकं सगळं शिकलात आणि हे सगळं शिकत असताना डोक्यात काय, की मला ज्ञान मिळवायचंय स्वतःसाठी, आणि त्या ज्ञानाचा वापर इतरांना कसा होईल यासाठी मला समाजसेवा करायची आहे. ह्या सगळ्यामध्ये मला पैसा कमवायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, मला बिझनेस क्रिएट करायचा आहे, असं तुमचं काय उद्देशच नाहीये. इथे लक्षात. मग कसं तुम्ही पुढे जाल. नाही जाऊ शकत. काय असतं ना, जोपर्यंत व्यावसायिक मानसिकता नाहीये ना तुमची, तोपर्यंत तुम्ही व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू शकत नाही. येतंय लक्षात. ती मानसिकता असणं गरजेचं आहे ना. जसं मी नेहमी तुम्हाला उदाहरण माझं पण देतो की अरे ज्या टायमाला कोरोना आला तेव्हा आपल्याला काहीच माहिती नव्हतं, पण मला व्यवसाय करायचा आहे. मग पूर्वी ते झूम कसं चालवायचं, कसं त्यात ऑपरेट करायचं, छोट्यातल्या छोट्या गोष्टी शिकलो. का शिकलो? कारण का व्यावसायिक मानसिकता होती. पण जर मला समाजसेवाच करायची होती तर कशाला शिकायचं, कशाला काय करायचं, सोडून द्यायचं, जाऊ दे. म्हणजे काय, की व्यावसायिक मानसिकता असेल ना तर तुम्ही स्वतःला ग्रो करण्यासाठी प्रयत्न करता, स्वतःच्या व्यवसायाला ग्रो करण्यासाठी प्रयत्न करता. म्हणजे मी नेहमी सांगतो, आपल्याला समाजसेवा करायचीच आहे, पण आपला समाजसेवेचा प्रकार कसा आहे, स्वार्थातून परमार्थ. फक्त स्वार्थ पण नाही आणि फक्त परमार्थ पण नाहीये. ओके. म्हणजे फक्त समाजसेवा पण आपल्याला करायची नाहीये, तर त्या समाजसेवेच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळालं पण पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगतो की समाजसेवा, आज राजकारणी लोक वगैरे जे आहेत किंवा जे आपण म्हणतो समाजसेवक समाजसेवक जे बोलतात, त्यांची खरी व्याख्या तुम्हाला माहिती आहे काय ती, की म्हणजे गरीब लोकांच्या अडचणी समजून घेता घेता स्वतः श्रीमंत होणं, ही त्यांची खरी व्याख्या आहे. मग तो राजकारणी असो, तो समाजसेवक असो, किंवा तो अजून कोणी असो, की गरिबांना मदत करता करता स्वतः ते लोक श्रीमंत होतात. इथे लक्षात. काढा इतिहास तुम्ही कुठल्याही राजकारणाचा, किंवा काढा इतिहास तुम्ही कुठल्या सेवकाचा. ते गरिबाला समजून घेऊन त्याला मोठं करण्याच्या ह्याच्यामध्ये ते स्वतः मोठे होतात, स्वतःच्या 2-3 पिढ्या त्या मोठे करतात. कारण त्यांची एक मानसिकता असते की हा माझा प्लॅटफॉर्म आहे, आणि ह्याला बिझनेसमध्ये मला काय करायचंय, कन्वर्ट करायचंय. सो कुठलीही गोष्ट करताना तुम्ही, तेव्हा मला एवढं इतकं सांगायचंय की तुमची मानसिकता खूप महत्वाची आहे. नॉलेजसाठी कोर्स केला, इट्स ओके, सोडून द्या, मग मग पैशाची अपेक्षा करू नका. समाजसेवेसाठी कोर्स केला, सोडून द्या, मग पैशाची अपेक्षा करू नका. पण मला नॉलेज पण मिळवायचं आहे, मला समाजसेवा पण करायची आहे, आणि सोबत मला पैसा कमवायचा आहे, अशी जर तुमची मानसिकता असेल ना तर तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वी पण व्हाल.
इथे लक्षात, आपल्याला परमार्थ करायचाच आहे, पण आपल्याला आपला स्वार्थ पण साधायचा आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट कायम असली पाहिजे, की मी जरी समाजसेवा करत असलो तरी मी एक व्यावसायिक आहे, आणि डेफिनेटली मी त्याच्यातूनच काय करणार आहे, माझं पोट भरणार आहे. आवाज नगरसेवक, आमदार, खासदार हे सगळे आपले सेवक आहेत, पण त्याच्यातून त्यांनी करोड रुपये कमवले, 7-7 पिढ्या बसून खात आहेत. बरोबर की नाही? त्यांना लाजा वाटत नाहीत, त्यांना भीती वाटत नाही, त्यांना न्यूनगंड वाटत नाही, त्यांच्या मनात धडकी भरत नाही कधी पैसे मागताना, पैसे उकळताना. आणि आपल्या का हे होतं, कारण त्यांनी ऑलरेडी ती मानसिकता केलेली आहे, आणि आपण अजूनपर्यंत ती मानसिकता केली नाहीये, आणि हे खूप चुकीचं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वाक्षरी विश्लेषक असाल, तुम्ही हस्ताक्षर विश्लेषक असाल, तुम्ही विद्यार्थी समुपदेशक असाल, तुम्ही पालक समुपदेशक असाल, तुम्ही मानसशास्त्रीय समुपदेशक असाल, तुम्ही कोणीही असाल, तुम्हा सगळ्यांना जर का तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल ना, तर तुम्ही प्रथमतः स्वतःला ह्या 3 गोष्टी सांगा, की मी जो दुर्गा एज्युकेशन मधून कोर्स केलाय तो सगळ्यात प्रथमतः स्वतःच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी केलाय. दुसरी गोष्ट, त्या ज्ञानाचा वापर करून मला समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचंय, लोकांचं काउन्सिलिंग करायचंय, समाजामध्ये चांगलं कार्य करायचंय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्या माध्यमातून मला व्यवसाय करायचा आहे, मला पैसा कमवायचा आहे. ओके. सो हे 3 पॉइंट तुम्हा सगळ्यांसाठी आहेत, आणि तिन्ही पॉइंट तुम्ही प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे, जर घेतली असेल तर. इथे लक्षात, जर घेतली असेल तर, की 3 पॉइंट महत्वाचे आहेत. म्हणजे मी फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी कोर्स केला नाहीये, तर मला यातून पैसा पण कमायचा, हे प्रथमतः आपल्याला स्वतःला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात. नाही तर खूप हे आहे. आज बरीचशी मंडळी मला फोन करून सांगते की सर सगळं ठीक आहे, तुमचं सगळं पटतंय, पण लोकांकडे पैसे मागायला तर आम्हाला कसं वाटतं. अरे म्हणजे काय? So असं नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला पैसे मागावेच लागतील, त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. ओके. सो व्यावसायिक मानसिकता असणं हे किती गरजेचं आहे हे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. का माहितीये का? कारण का मानसिकता जर तुमची असेल ना, व्यावसायिक मानसिकता, तर तुम्ही सध्याच्या ट्रेंडला ओळखाल, नाही तर नाही ओळखणार. येतं लक्षात. सध्याचा ट्रेंड ओळखा मित्रांनो, की नक्की काय आहे सध्याचा ट्रेंड. खूप फास्ट अगदी जग चाललेलं आहे, इतकं फास्ट की आपण नाही विचार करू शकत, इतकं फास्ट ट्रेंड आहे. ओके. मग सध्याचा ट्रेंड ओळखणं खूप गरजेचं आहे, की अरे मी ज्या व्यवसायामध्ये आहे, समजा मी समुपदेशन करतोय, मी ग्रॅफॉलॉजी मध्ये प्रॅक्टिस करतोय. ओके. सो मग माझ्या व्यवसायासाठी मी काय करू शकतो, कशा पद्धतीने मी लोकांना अप्रोच करू शकतो, याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. इथे लक्षात. काय होतं ना, माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो, की बरीचशी मंडळी कोर्स करते, कोर्समध्ये व्यवसाय मार्गदर्शन, जाहिरात मार्गदर्शन 2 व्हिडिओ आहेत, ठीक आहे, तेवढे बघते. ग्रुपमध्ये एखादी जाहिरात बघते, मग तसं बघितल्याच्या नंतर मग त्या पद्धतीने काही लोक कॉपी पेस्ट पण करतात, काही लोक अजून वेगळं काहीतरी करतात, क्रॉप करतात, आणि मग ती जाहिरात बनवून पाठवतात, आणि त्यांना वाटतं की आता झालं, मी माझ्या सेंटरची जाहिरात बनवली, आता मला पैशाला सुरू होईल किंवा माझं काम सुरू होईल. तर असं नाही आहे. ट्रेंड काय चाललाय मार्केटमध्ये, त्याला अपडेट करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्वी आपण व्हॉट्सअप असाच वापरायचो, माहितीये तुम्हाला, असाच वापरायचो. ओके. मग नंतर थोड्या दिवसांनी आपल्याला कळायला लागलं की त्याच्यामध्ये आपण व्हॉइस मेसेज टाकू शकतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण नंतर व्हिडिओ कॉलिंग करू शकतो, हे नंतर आपल्याला फीचर कळायला लागले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ग्रुप बनवू शकतो, ते आपल्याला कळायला लागले. व्हॉट्सअपला आपण स्टेटस ठेवू शकतो, हे आपल्याला कळायला लागलं, बरोबर की नाही. मग स्टेटसचा ट्रेंड यायला लागला. ओके. ग्रुपचे ट्रेंड यायला लागले. आता बघा, प्रत्येक सोसायटीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, प्रत्येक कंपनीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. म्हणजे एक ट्रेंड बदलत जातो प्रत्येक वेळेला. म्हणजे पूर्वी कसं होतं की काय, एखादा समजा एखादी सोसायटी आहे, तर मग काही सूचना द्यायची असेल तर पूर्वी कसं प्रत्येकाच्या घरात जाऊन एखादा व्यक्ती सांगायचा, किंवा मग एक मिटिंग घेतली जायची. आता जे काय असेल तर सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकलं की सगळ्यांना एकत्र पोहोचतं, म्हणजे ट्रेंड बदलला. पूर्वी लेटर दिले जायचे, पण आता एक मेसेज ग्रुपमध्ये टाकला की सगळ्यांना पोहोचतो. म्हणजे
कामाची पद्धत किंवा ट्रेंड ज्याला आपण म्हणतो ना, तो दिवसांदिवस बदलत चाललाय. मग तो ट्रेंड ओळखणं खूप गरजेचं आहे, की बरे माझ्या व्यवसायासाठी नक्की काय आहे. पूर्वी आपण व्हॉट्सअप वापरायचो, नंतर मग बिझनेस व्हॉट्सअप आला. बिझनेस व्हॉट्सअप मध्ये काय आलं, तर त्याच्यामध्ये आपण आपला कॅटलॉग ठेवू शकतो, आपल्या सर्व्हिसेस ठेवू शकतो, पेमेंट डिटेल्स ठेवू शकतो. बरोबर की नाही. हे फीचर्स त्याच्यामध्ये आले, म्हणजे तो ट्रेंड आला की तुमचा व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून किंवा त्या बिझनेसच्या कॅटलॉग वरूनच लोक आजकाल सगळी डिटेल्स घेतात. बरोबर की नाही. त्याच्यानंतर मग आता रिसेंटली मागच्या काही महिन्यापासून व्हॉट्सअपला पण पेजेस बनवायला ट्रेंड आलाय, की काही लोकांचे तिथे बिझनेस पेजेस बनवले गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय मला इथे तुम्हाला काय सांगायचं आहे, की बाबा रे, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, सगळ्यात प्रथम व्यावसायिक मानसिकता पाहिजे, की मी फक्त ज्ञानासाठी नाही घेतलं, फक्त सामाजिक सेवेसाठी नाही घेतलं, तर मला पैसे पण कमवायचे आहेत, मला व्यवसाय पण करायचे आहेत. हे 3 पॉइंट आपल्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये ठाम बसले पाहिजेत. आणि मग हे बसल्याच्या नंतर सध्याचा ट्रेंड आपल्याला ओळखता आला पाहिजे, की नक्की ट्रेंड काय चालू आहे. ओके. तुम्हाला माहितीये, फेसबुकला ना मी पहिला इमेज जाहिरात करायचो. ओके. पण इमेज जाहिरातपेक्षा व्हिडिओ जाहिरातला चांगला रिस्पॉन्स यायला लागला, कारण का सध्या रील्सचा जमाना आहे. इथे लक्षात. पण पूर्वीच्या काळी रील्स एवढे पाहिले जात नव्हते, किंवा रील्स एवढे नव्हता, ट्रेंड नव्हता. आणि त्याच्यामुळे इमेज जाहिरातला चांगला रिस्पॉन्स मिळायचा. पण आत्ताच्या काळामध्ये इमेज जाहिरातला रिस्पॉन्स मिळत नाही, व्हिडिओला रिस्पॉन्स जास्त मिळतो. म्हणजेच काय, की हे अपडेटेड राहणं किंवा हे सध्याचं ट्रेंड ओळखणं ही खूप खूप गरजेची आहे, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर. येते लक्षात. खूप गरजेचं आहे. ओके. सो मग व्हॉट्सअप बिझनेसचं मी तुम्हाला सांगत होतो, तर त्या व्हॉट्सअप बिझनेसमध्ये पण बरेचसे फीचर्स आहेत. आणि त्या ट्रेंडनुसार सगळे फीचर्स काय होतात, दिवसांदिवस बदलत चाललेत. म्हणजेच की सध्या काय मार्केटमध्ये चालू आहे याचा आपल्याला सगळ्यांना अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. फक्त हातावरती हात ठेवून बसलो आपण तर काही म्हणजे काहीही होणार नाही. ओके. काही होणार नाही. ओके. आणि म्हणून इथे मला तुम्हाला आज काय सांगायचंय, की आपण आहे ना, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी 2 प्रकारे अप्रोच घेऊ शकतो. ओके. पहिला अप्रोच म्हणजे ऑनलाईन अप्रोच आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन अप्रोच. तर मग ऑनलाईन अप्रोच कुठे होऊ शकतो, कसं होऊ शकतो, आणि ऑफलाईन अप्रोच कुठे आणि कसं होऊ शकतो, याचं मी तुम्हाला काय करणार आहे, आज ट्रेनिंग देणार आहे. ओके. हे ऑलरेडी दिलेलं आहे कोर्समध्ये, पण मागे पण एक मी वेगळी मीटिंग घेतली होती, पण आता परत काहीतरी ट्रेंड बदललेले आहेत, आणि म्हणून मी परत आता हा वेगळ्या पद्धतीने आजचा प्रोग्राम हा घेत आहे. कारण काय होतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियाला सुद्धा आहे ना, रोज काही ना काहीतरी वेगळं होत आहे. रोज काही ना काहीतरी वेगळं येत आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का, ऑटोमॅटिकली आपण ना बॅकला चाललोय. म्हणजे माझंही तीच परिस्थिती चालू आहे, की माझ्या पण ना काही गोष्टी आहेत ना, अजून बऱ्याचशा बाकी आहेत सोशल मीडियावरती, की ज्या मला करायच्या आहेत, जे आता मागच्या काही आठवड्यापासून मी थोडंसं मनावरती घेतलंय. तर काय होतं ना, नाहीतर मग तुम्ही बॅकला जाता. ओके. सो ठीक आहे, तो भाग वेगळा आहे. फक्त इथे आता आपल्याला काय बघायचंय, की पहिली गोष्ट म्हणजे व्यावसायिक मानसिकता पाहिजे, सध्याचा ट्रेंड ओळखता आला पाहिजे. आणि सध्याचा ट्रेंड ओळखून आता आपण 2 प्रकारे आपण अप्रोच करू शकतो, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. आता प्रथमतः आपण बघणार आहोत ते म्हणजे ऑनलाईन अप्रोच कसा करायचा. ओके. आता मला इथे तुम्हाला काही लोकांना विचारायचं आहे, की फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत सोशल मीडियाच्या, याच्यावरती किती लोक जाहिरात करतात, त्यांनी येस टाईप करायचं फास्ट. की जे ऑलरेडी जाहिरात करतायत त्यांनी येस टाईप करा फास्ट. की जे ऑलरेडी जाहिरात करतायत, फेसबुकवरती करतात, इंस्टाग्रामवरती करतायत. ओके. ओके. फास्ट. हे बघा, कुठले कुठले प्लॅटफॉर्म आहेत, तर फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, गुगल आहे, ट्विटर्स आहे, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती आपण काय करू शकतो, पोस्ट करू शकतो. सो किती लोक करतात असा मी प्रश्न केला, तर तिथे मला अनेक लोकांचे मेसेज एस आलेले आहेत, काही लोकांचे नो आहेत, आणि काही लोक म्हणतात की नाही सर, तेवढं अजून माहिती नाहीये. ओके, काही हरकत नाही. ओके, चला सगळ्यांनी इकडे फोकस करा आता. की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सध्या जे आपण असं म्हणूया की फास्ट लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत ते म्हणजे फेसबुक
दुसरं म्हणजे इन्स्टा, आणि तिसरं म्हणजे युट्यूब, चौथं म्हणजे गुगल पेज आणि ट्विटर. पण ट्विटर, गुगल पेज हे एवढे फास्ट माध्यम नाही आहेत जेवढे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब आहेत. ओके, ही तीन माध्यमं खूप महत्वाची आहेत, खूप महत्वाची आहेत. ओके, मग आता फेसबुक जेव्हा आपण वापरतो तेव्हा फेसबुकमध्ये काय काय आपल्याला करायचं असतं किंवा काय करू शकतो आपण. ओके, तर फेसबुकवरती तुम्ही तुमची जाहिरात करण्यासाठी सगळ्यात प्रथमतः तुमचा बिझनेस पेज असणं खूप गरजेचं आहे. ओके, मग आता मी थोडंसं ना माझं काही प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतोय, म्हणजे फक्तच तुम्हाला थेरी सांगण्यापेक्षा काही गोष्टी प्रॅक्टिकल दाखवतोय, तर तिकडे सगळ्यांनी आता लक्ष द्या. ओके, एक मिनिट फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला नक्की काय तुम्हाला दाखवायचंय, काय तुम्हाला शिकवायचं आहे ते. बघा, फेसबुक, एक मिनिट. येस, सगळ्यांनी लक्ष द्यायचंय की बघा, फेसबुकला अकाउंट असणं हे वेगळं आणि फेसबुकला बिझनेस अकाउंट असणं हे खूप वेगळं आहे, लक्षात घ्या. ओके, आता हा माझा ना वैयक्तिक अकाउंट आहे. हा माझा काय फेसबुकला अकाउंट आहे, आणि हा माझा बिझनेस पेज आहे. येते लक्षात? बघा, इथे 2.7K लाईक्स आहेत आणि 3.1K फॉलोअर्स आहेत. ओके, सो तुम्हाला काय करायचं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या काउन्सिलिंग सेंटरच्या नावाचा तुम्हाला एक फेसबुकला पेज बनवायचं आहे. इथे लक्षात, काही लोकांचं असेल, काही लोकांचं नसेल. ओके, पण लक्षात ठेवा की तुम्हाला फेसबुकला तुमचा अकाउंट वेगळा असेल, पण त्या अकाउंट वरूनच तुम्हाला एक वेगळा पेज बनवायचा आहे, ज्याला बिझनेस पेज असं म्हटलं जातं. ओके, आणि त्या बिझनेस पेजला तुम्हाला स्वतःच्या काउन्सिलिंग सेंटरच्या नावाने बनवायचं आहे. ओके, बघा, ज्यांनी सेंटर सुरू केलेलं आहे त्यांनी बनवायला हरकत नाही, ज्यांनी नाही केलं त्यांनी बघून घ्या. जेव्हा तुम्ही सेंटर सुरू कराल, जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू कराल, जे काय तुमच्या बिझनेसला नाव द्याल, त्या नावाचं सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं, बिझनेस पेज बनवायचं आहे, लक्षात घ्या. मग ते बनवल्याच्या नंतर तिथे बरेचसे फीचर्स आहेत. आता इथे बघा, तुम्ही व्हॉट्सअपला क्लिक केलात का डायरेक्टली मला व्हॉट्सअपला मेसेज जातो. बऱ्याचशा काही गोष्टी असतात तिथे, सगळे डिटेल्स आपल्याला टाकायचे असते. इथे इंट्रो आहे, डिटेल्स आहे, सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं असतं. त्याच्यानंतर हा फेसबुकला प्लॅटफॉर्म झाला, पण आता फेसबुकच्या प्लॅटफॉर्म मध्ये पण बरंचसं काय काय असतं. जसं की उदाहरणार्थ, तुम्ही इथे लाईव्ह व्हिडिओज टाकू शकता, तुम्ही इमेजेस टाकू शकता. ओके, आणि ते लोकांपर्यंत पोहोचू शकता, किंवा तुम्ही रील्स बनवू शकता. ओके, आजकाल बघा रील्सचा जमाना आहे, मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला सगळ्यांना. सो फेसबुक हे एक जबरदस्त माध्यम आहे, ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं पेज असणं खूप गरजेचं आहे. दुसरं कुठलं माध्यम आहे? इंस्टाग्राम. ओके, मी तुम्हाला सांगतो पुढे इन डिटेलिंग मध्ये की काय काय यात टाकायचं असतं ते, की त्या इंस्टाग्रामवरती पण आहे ना, तुमच्या बिझनेसच्या नावाचं काय पाहिजे, एक पेज असणं गरजेचं आहे. ओके, एक पेज असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं अजून एक तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगतो की ट्विटरच आहे. ट्विटरवरती लवकर नाही बनवलं तरी पण चालेल, काय हरकत नाहीये. तुमचं युट्यूबला आहे ना, अतिशय महत्वाचं आहे की तुमच्या युट्यूबला पण एक तुमच्या काउन्सिलिंग सेंटरचा एक चॅनल असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बिझनेसचा एक चॅनल असणं खूप गरजेचं आहे. जसं की आता माझा चॅनल आहे की दुर्वा एज्युकेशन. ओके, तिथे क्लिक केलं तर इथे सगळं डिटेलिंग येऊन जातं. ओके, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत, त्यांचे व्हिडिओज वगैरे सगळं 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 येऊन जातं. ओके, आता समजून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित मी काय म्हणतोय ते, की व्यवसाय वाढीसाठी आपल्याला या प्लॅटफॉर्मचा वापर करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, युट्यूब आलं. ओके, हे तीन आहेत ना, स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहेत. आणि म्हणून या तिघांबद्दलच मी जास्त बोलेन, कारण का मी या तिघांवरती जास्त ऍक्टिव्हली काम करतो आणि मला ह्या तिघांमधूनच जास्त काम मिळतं. ओके, पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे आहे, की ह्या तिघांवरती टाकायचं काय, पोस्ट काय करायचं सर, हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो. कारण का, मी एक अनुभव घेतला की आपले विद्यार्थी फक्त एकच इमेज बनवतात आणि ती एकच इमेज दरवेळेला काय करतात, पोस्टिंग करतात. तर असं चालत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या इमेजेस बनवाव्या लागतील, वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज बनवावे लागतील, तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकाल. एकच जर का जाहिरात तुम्ही ठेवली तर ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार
नाही. आणि म्हणून इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या बघा. तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे डीटीपी वरती काम करणं गरजेचं आहे. ओके. आणि ते काम करण्यासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त प्लॅटफॉर्म सांगतोय, तो म्हणजे कॅनवा. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मी पुन्हा सांगतोय की हा बघा, हा कॅनवा नावाचा एक ऍप आहे, फ्री मध्ये आहे. ओके. तुम्ही मोबाईलवरती पण यूज करू शकता, तुम्ही लॅपटॉपवरती पण यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे मी हा का तुम्हाला दाखवतोय की काही लोक आहेत ना, उगाच कोणाची तरी जाहिरात क्रॉप करतात, त्याचं नाव खोडतात, आपलं नाव खाली टाकतात. ओके. सो तसं न करता तुम्हाला फ्री मध्ये हा प्लॅटफॉर्म आहे. ओके. इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला क्रेट डिझाईन करायचंय. क्रेट डिझाईन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑप्शन विचारले जातात की कुठल्या पद्धतीचा तुम्हाला अ, हे बनवायचं आहे. तर इथे मी समजा कोणताही घेऊ शकतो. समजा आता मला फेसबुकला जाहिरात करायची आहे, बरोबर की नाही. तर मी इथे फेसबुक टाकतो. एक मिनिट. कीबोर्ड का चालत नाहीये? एकच मिनिट. एकच मिनिट फक्त. ओके. Alright. इथे बघा, प्रत्येकाचं ना हे असतं, इथे सर्चिंग काय येत नाही पण. गडबड. अच्छा 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 अच्छा. एक मिनिट, माझं ना लँग्वेजचं सेटिंगचं गडबड झालेली आहे, म्हणून तो प्रॉब्लेम झाला. आलं लक्षात ते. मराठीमध्ये टाईप करत होतो आणि कॅनवा मराठी घेत नाही. म्हणजे घेतं, आतमध्ये घेतं, पण ते टाईप करताना दाखवतो. ठीक आहे. आलं. ओके. आता इथे आपल्याला कॅनवा आल्याच्या नंतर क्रिएटमध्ये जायचं आहे. ओके. साधं गणित आहे. क्रिएटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फेसबुकसाठी जाहिरात बनवायची आहे. ओके. इथे तुम्हाला फेसबुक असं टाईप करायचंय आणि एंटर करायचं आहे. ओके, परत मराठीत झालं. एक मिनिट एक मिनिट. ओके. एक मिनिट फक्त. ओके. एक मिनिट, काय प्रॉब्लेम दाखवते मला पण कळत नाही. एक मिनिट थांबा फक्त. अगदी सोपा हा ऍप आहे. मी हाच वापरतो. माझ्या सगळ्या डिझाईन ह्याच ऍपवरच्या आहेत. हे बघा, हे तुम्हाला दिसत असते माझ्या सगळ्या डिझाईन. हे बघा, मी इथे क्लिक करून दाखवतो तुम्हाला माझी डिझाईन. इथे आता काय नक्की प्रॉब्लेम ते मला कळत नाही, पण ठीक आहे. इथे मी दाखवतो तुम्हाला की ऍप वरती गेलात ना, क्रिएट डिझाईन करायचं. आपल्याला फेसबुकची जाहिरात बनवायची असेल तर फेसबुक सर्च करायचं. तुम्हाला तिथे आहे ना रेडीमेड पॅम्पलेट मिळतात. ओके. आणि त्या रेडीमेड पॅम्पलेटला तुम्हाला फक्त एडिट करायचं असतं. ओके. जसं की आता बघा, हे सगळं मी टाईप केलं आहे. ओके. हे बघा, हे सगळं मी टाईप केलं आहे. ओके. हे बघा, हे सगळं मी केलं आहे. हे बघा, हे सगळं तुम्हाला ना करता येतं. म्हणजे इथे तुम्हाला कॅनवावरती जशी हवी तशी जाहिरात बनवता येते. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा, इथे डिझाईन मध्ये जायचं. ओके. आता चालू झालं. हे बघा, डिझाईन मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फ्री मध्ये पॅम्पलेट इथे मिळतात. ओके. तुम्हाला समजा आता काउन्सिलिंग रिलेटेड पाहिजे, तुम्ही ते काउन्सिलिंग. ओके. चालू झालं. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा, इथे काय नाही, सगळं रेडीमेड आहे. काउन्सिलिंग करायचं, काउन्सिलिंग सर्व्हिसेस. ओके. इथे क्लिक केलात. आता हे बघा, काउन्सिलिंग सर्व्हिसेस रिलेटेड तुम्हाला काय आल्या, जाहिराती आल्या. आता तुम्हाला काय करायचंय, त्या जी जाहिरात तुम्हाला पाहिजे तिला फक्त काय करायचंय, तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा अशा पद्धतीने ती जाहिरात दिसेल. आता तुम्हाला काय करायचं ना, ह्याच्यात फक्त एडिट करायचा. ह्या बाईचा फोटो नको आहे तुम्हाला, क्लिक करा, ओढून टाका, तिथे तुमचा फोटो टाका. ओके. हे हे लिहिले त्यांनी, व्हाय चूज अस, हे काढून टाकायचं तुम्हाला. इथे तुम्हाला समजा तुमचं काय टाकायचं असेल, तुम्ही तुमचं काय टाका. म्हणजे इथे आहे ना, ह्या कॅनवावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात. इथे लक्षात, तुम्हाला जे पाहिजे ते. आता इथे बघा, मी देतोय काय की कॉल मी. ओके. असं ते टाईप केलं. हे बघा, इथे काउन्सिलिंग सर्व्हिस आहे. इथे तुम्ही समजा आता मी माझ्या काउन्सिलिंग सेंटरचं नाव लिहू शकतो, दुर्गा एज्युकेशन. झालं. ओके. त्याच्यानंतर इथे समजा मी काउंट टाकतो. चला, तुमच्यासमोर एक जाहिरातच बनवून टाकूया आपण. ठीक आहे. एक मिनिट, मी तुमच्या समोर जाहिरात बनवतोय. मेंटल हेल्थ
सर्व्हिस. ओके. त्याच्यानंतर इथे समजा आपण काहीतरी एक चांगली लाईन टाकू शकतो इथे. ठीक आहे, चांगली कॅची लाईन आपण टाकू शकतो. समजा मी इथे 9699367299 असं टाकलं. ठीक आहे. हा समजा भाग मला नको हवे असेल किंवा पाहिजे असेल तर इथे बघा, इथे सगळे ना एलिमेंट तुम्हाला मिळतात. काय काय टाकायचं असेल ना, तुम्हाला डिझाईन वगैरे काय टाकायची असेल किंवा काय वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही इथे सगळं इथे दिलेलं असतं. ओके. फ्रेम बिम सगळ्या दिलेल्या असतात इथे. किंवा तुम्हाला समजा तुमचा एखादा फोटो ऍड करायचा असेल, समजा आता मला माझा फोटो ऍड करायचा असेल तर बघा, आता हा फोटो आहे माझा, कुठलाही फोटो मी इथे ऍड करू शकतो. हे बघा, इथे मग तो क्रॉप करायचा असतो, क्रॉप करून मग तो ऍडजस्ट करायचा असतो, असं ते बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे. पण हे तुम्हाला ना शिकावं लागतं म्हणजे ते फ्रीमध्ये शिकताय, तेवढं काय त्याला काय पैसे वगैरे टाकायची गरज नाही. फक्त तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. आणि वेळ देऊन तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, स्वतःची जाहिरात स्वतः बनवू शकता. आणि वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला बनवता येतील. ओके, वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला बनवता येतील. काही तुम्हाला वेगळं त्यासाठी करायची गरज नाहीये. ओके. झाली जाहिरात. इथे अजून मला वेगळं काय टाकायचं असेल, काही टाकू शकता तुम्ही. काही डिझाईन मधला पण तुम्हाला एखादा चांगला फोटो तुम्हाला वाटला मेंटल हेल्थ रिलेटेडचा, तर तो तुम्ही टाकू शकता. आता सगळ्यात महत्वाचं इथं प्रॉब्लेम कुठे होतो तुम्हाला मी सांगतो. ओके. इथे प्रॉब्लेम कुठे होतो की कधी लक्षात ठेवायचं की यांचे कलर सेम ठेवायचे नाहीत. का नाही करायचे? कारण का आपल्यासारखं सेम अनेक लोक हा कॅनव्हा फ्रीमध्ये वापरतात. येते लक्षात. मग काय होणार जर का सेम जाहिरात सेम जर कलर मी ठेवले तर असं होणार की अरे ह्यानी कॅनव्हावरून बनवलंय किंवा ह्यानी इथून बनवलंय. मग काय करायचं, मी जे डोकं लावतो तुम्हाला सांगतोय की सगळ्यात पहिलं म्हणजे ना ह्याचे कलर बदलायचे. आता यांनी काय केलंय, लाल ठेवलाय, मी त्याला पिवळं करणार. ओके. बरं, यांनी काय केलं, इथे खालोखाल ठेवलंय ना, आपण मी काय करतो, इथे हे चेंज करणार. यांनी कॉलमी इथे ठेवलेला आहे ना, तर मी काय करणार, हा कॉलमीचा काउंट टाकणार, कारण का खाली ऑलरेडी कॉन्टॅक्टचं दिलेलं आहे. इथे लक्षात. यांनी बॅकग्राऊंडला हा कलर दिलेला आहे ना, तर इथे आपण काय करायचं, वेगळा कलर द्यायचा. बघा, मी हा कलर देणार. म्हणजे याने काय होतं ना की तुमची जाहिरात ही सेम वाटणार नाही दुसऱ्यासारखी. बघा, हे सिक्रेट आहे जे मी तुम्हाला सांगतोय की हे सगळं फ्रीमध्ये आहे. तुम्ही अगदी छान वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकता. तुम्हाला तर बघा फॉन्ट बदलायचा आहे, तुम्ही फॉन्ट बदला, वेगळी तुम्हाला फॉन्ट पाहिजे तर वेगळं पण तुम्ही घेऊ शकता. ओके. हे बघा, वेगळ्या पद्धतीने फॉन्ट पण तुम्हाला इथे चेंज करता येतं. हे बघा, आता मी कॉर्पोरेट वरती क्लिक करतो. हे बघा, तुमचे फॉन्ट पण बदलत चालले. हे बघा, येतं लक्षात. सो काय करायचं, मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की तुम्हाला तुमच्या व्यवसाय वाढीसाठी तुमच्या छान छान जाहिराती बनवणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात. कॉपी पेस्ट करायची नाही, कोणाची क्रॉप करायची नाही. ओके. स्वतः कॅनव्हावरती जायचं. काही नाही, थोडासा त्रास होईल, थोडासा वेळ लागेल शिकायला, पण शिकायचं. ओके. हे सगळं तुम्हाला शिकता येतं. काही नाही, रेडीमेड सगळं दिलेलं आहे फॉर्म. त्यात तुम्हाला फक्त चेंज करायचं आहे. ओके. तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचं आहे तर इथून टेक्स्ट ऍड करू शकता. हे बघा, इथे टेक्स्ट ऍडचा इथे कॉलम येतो, तुम्ही टेक्स्ट ऍड करू शकता. ओके. तुम्हाला अजून वेगळं काही इमेज ऍड करू शकता. सगळं करू शकता. म्हणजे तुम्ही या फ्री प्लॅटफॉर्मचा खूप चांगला वापर करू शकता. ही बघा, मी जाहिरात बनवली आहे, माझ्या अनेक जाहिरात तुम्हाला मी इथे दाखवतो, आणि तुमच्या लक्षात येईल की हे सगळं मी कसं बनवलेलं आहे. हे माझे सगळे व्हिडिओज आहेत, इमेजेस आहेत. ओके. मी तुम्हाला कोर्सच्या वगैरे जाहिराती दाखवतो. मी बरंच काय 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 करत असतो याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ते सगळं ते दिसतंय. ओके. पण या सगळ्या जाहिराती बनवता येतात आणि त्यासाठी कुठल्याही पद्धतीने तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. आता बघा, ही पण जाहिरात मीच बनवलेली आहे. ओके. आपण त्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये का ओपन होत नाही माहिती नाहीये. पण ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्वतःच्या जाहिरात स्वतः बनवू शकता. हेच मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. हे दिवाळीचं आलं होतं, त्या टायमा दिवाळीचं बघा, हे मीच बनवलं स्वतः. ठीक आहे, ओपन होतंय. हे बघा, हे जे आहे हे तुम्हाला वाटलं असेल की कोणी ते बनवलं, कोण नाही. बघा, मीच बनवलंय सगळं. बघा, सगळं एडिट करता येतं, रेडीमेड सगळं प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतो. तुम्हाला फक्त कलर कॉम्बिनेशन बदलायचे आहेत, तुम्हाला फक्त तुमचे इमेजचे हे बदलायचं आहे, तुम्हाला कंटेंट तुम्हाला तुमचा टाकायचा आहे, बाकी काहीच नाही. ओके. अशा पद्धतीने छान छान तुम्हाला जाहिराती बनवायच्या आहेत.
ओके. सो ह्या जाहिराती तुम्ही कॅनव्हावरती बनवू शकता. ओके, म्हणजे थोडक्यात काय, आपण परत पीपीटी कडे येऊया, की तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या सेंटरच्या डीटीपी बनवाव्या लागतील. डीटीपी म्हणजे काय, जाहिराती बनवाव्या लागतील. आणि ती एक नाही तर अशा अनेक बनवाव्या लागतील, ज्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे काय असेल, कंटेंट असेल, कंटेंट. ओके. एकच जाहिरात तुम्ही सातत्याने बनवाल तर त्याला काहीच अर्थ नाहीये, लक्षात घ्या. कळलं मला काय म्हणायचं ते. एकच जाहिरात तुम्ही जर का सातत्याने बनवलं त्याला काहीच अर्थ नाहीये. ओके. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करावी लागतील, वेगवेगळे अप्रोच तुम्हाला करावे लागतील. तुम्ही बघा, माझं जर ऑब्झर्व केलं असेल तर माझ्या काही जाहिरातींमध्ये काय तुम्हाला दिसतं, की बना मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं समुपदेशन केंद्र. काही जाहिरातींमध्ये काय दिसतं, की समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी. काही जाहिरातीमध्ये काय दिसतं, म्हणजे प्रत्येक जाहिरातीवरती मी काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो, कंटेंट टाकतो. आणि तो कंटेंट वेगवेगळा तुमच्याकडनं पण तुमच्या जाहिरातीवर जाणं गरजेचं आहे. मला एक इथे सांगायला असं दुःख होतंय, की काही जुने विद्यार्थी पण वर्षानुवर्षे एकच जाहिरात फिरवत आहेत. कारण का मी बघतो फेसबुकला त्यांच्या, एकच जाहिरात त्याने डीटीपी बनवलेली आहे, परत डीटीपी बनवलीच नाही आयुष्यामध्ये. कसं तुमच्याकडे कोण अप्रोच येईल मला सांगा. आपल्याला वेगवेगळ्या इमेजेस बनवणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा कॅनव्हा प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्यांनी वापरा. अतिशय साधा सोपा आहे. फक्त पुन्हा तेच सांगतोय, की सगळ्यांच्या सेम जाहिराती दिसू नये म्हणून कलर कॉम्बिनेशन बदला. आणि त्यातले जे काही सिम्बॉलिक आहेत ते कधी खाली असेल तर कोणाचं वर करा, कधी मधी करा, कधी काही वेगवेगळं काय करता ते करा. फोटो टाकू नका, काही जाहिरातीमध्ये फोटो टाका. आता माझ्या बघा, सगळ्याच जाहिरातींमध्ये माझा फोटो नसतो. काही जाहिरातींमध्ये मी वेगळा फोटो टाकतो, एखाद्या थीमचा फोटो टाकतो, माझा नसतो. तर काही जाहिरातीमध्ये माझा फोटो टाकतो. म्हणजे तुम्हाला आहे ना सातत्याने तो ट्रेंड ओळखता आला पाहिजे, की मार्केटमध्ये एकच गोष्ट सातत्याने चालत नाही. ट्रेंडनुसार तुम्हाला काय करायचंय, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण आता इथे महत्वाचा प्रश्न, जसं आता एका सरांचा का कोणातरी मेसेज आलाय बघा, गुगल पेज कसा बनवायचा सर. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे, की तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि गुगल पेज, ट्विटर याच्यावरती तुमचा अकाउंट बनवणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्हाला युट्यूबची मदत घेणं गरजेचं आहे. कारण का युट्यूबवरती असे असंख्य व्हिडिओ आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला शिकवलं गेलं आहे की हाऊ टू क्रिएट युअर अकाउंट. येते लक्षात. कारण का तो डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे, तो माझा भाग नाहीये. ओके. मी तुम्हाला फक्त प्लॅटफॉर्म सांगू शकतो, पण त्या प्लॅटफॉर्मचं इन डिटेलिंग शिकायचं असेल तर त्यासाठी मग वेगळे ट्रेनर असतात मार्केटमध्ये, की जे तुम्हाला सगळं करून देतात, त्याचे पैसे पण ते घेतात. ओके. की तुम्हाला आहे ना तुमचे स्वतःचे बिझनेस पेज किंवा स्वतःचं हे तुम्हाला करावं लागेल, बनवून घ्यावं लागेल किंवा बनवावं लागेल. काही नाही हो, वेळ काढायचा आणि स्वतःच्या सगळे पेजेस वगैरे बनवायचं. सगळं फ्रीमध्ये आहे. फेसबुकला अकाउंट बनवणं फ्रीमध्ये आहे, फेसबुकला पेज बनवणं फ्रीमध्ये आहे, इंस्टाग्रामला पेज बनवणं फ्रीमध्ये आहे, युट्यूबला पेज बनवणं, अकाउंट बनवणं सगळं फ्रीमध्ये आहे. सगळं फ्रीमध्ये आहे. पण त्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कारण का युट्यूबला मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे, करेक्ट व्हिडिओ भेटणं खूप गरजेचं आहे. नाही तर युट्यूबला एवढा माल मसाला झालाय ना, की कधी कधी असं वाटतं की अरे नको बस. ओके. आणि मग असं वाटतं की राहू दे, हे मला काय जमणार नाही. पण ऍक्च्युली तसं नाहीये. साधं साधं सोपं सोपं आहे. ते तुम्हाला तुमचं क्रिएट करणं खूप गरजेचं आहे, कारण का त्याला वेळ जातो. लिटरली वेळ जातो त्याला खूप. ओके. सो ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला डीटीपी च्या इमेजेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवणं गरजेचं आहे. दुसरं आपण काय करू शकतो, तर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. सेम ते व्हिडिओ बनवत असताना हॉरिझॉन्टल मध्ये बनवायचं. काही लोकांना उभा मोबाईल ठेवून बनवतात व्हिडिओ, नका बनवू. आडवा मोबाईल बनवा आणि आडवा बनवून तो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे. आता तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर अर्थात तो पण तुम्हाला कॅनव्हावरती आहे ना, तुम्ही काय करू शकता, त्याला एडिट करू शकता. ओके. कॅनव्हावरती तुम्हाला व्हिडिओ एडिट करता येतो आणि तो व्हिडिओ तुम्ही तिथे काय करू शकता, एडिट करू शकता. बघा, डिझाईन मध्ये गेल्याच्या नंतर, क्रिएट डिझाईन मध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्ही आहे ना व्हिडिओज मध्ये जायचं. आणि व्हिडिओज मध्ये गेल्याच्या नंतर, ओके, व्हिडिओज मध्ये गेल्याच्या नंतर इथे पण तुम्हाला ती सुविधा आहे की तुम्ही जो बनवलेला व्हिडिओ आहे त्याला जर का तुम्हाला काय वेगळं टाकायचं असेल, वरती खाली काय टेक्स्ट टाकायचे असतील तर तुम्हाला ते टाकता येतात. इथे लक्षात. सो कॅनव्हाचा वापर तुम्ही व्हिडिओसाठी पण करू शकता, तुम्ही प्रेझेंटेशनसाठी पण करू शकता, तुम्ही जाहिरातीसाठी पण करू शकता. आणि हा सगळा फ्रीमध्ये करू शकता. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगतो, की जर का तुम्हाला पेडवाला कॅनव्हा घ्यायचा असेल तर मार्केटमध्ये ₹299 पेडमध्ये वर्जन पण देणारी लोक आहेत.
येते लक्षात? किती रुपयात फक्त मिळतं? 299 रुपयामध्ये. ओके. मी स्वतः तुम्हाला सांगतो की मी स्वतः घेतलेला आहे 299 रुपयामध्ये पेडवाला व्हर्जन. तुम्ही घेऊ शकता. ओके. तर मार्केटमध्ये तुम्हाला बरंचसं काय काय असतं, तर तिथे थोडं मला करता येणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही अप्रोच कसं होणार? मला व्यवसाय करायचा आहे, पण तो अप्रोच कसा होणार तुम्ही? ओके. सो प्रथमतः फ्रीवाल्यामध्ये शिका आणि मग पेडच्या भानगडीत पडा. तोपर्यंत पेड वर्जन घेण्याच्या भानगडीत पडू नका. मी जेव्हा शिकलो पहिला फ्रीवाला, त्याच्यानंतर मी पेडमध्ये पडलो. ओके. सेम फेसबुकला पण तेच आहे. फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला प्रथमतः फ्रीवाली जाहिरात करायला मी शिकलो आणि मग मी पेडमध्ये पडलो. कारण पेडमध्ये खूप पैसा जातो आणि दर वेळेला तेवढं रिटर्न मिळतीलच याची कुठली गॅरंटी नाहीये. आणि म्हणून मी कधीच कोणाला लगेच सजेस्ट करत नाही की तुम्ही पेडमध्ये जा. ओके. मोफत मध्ये जरी तुम्ही केलं ना तरी काय वाटत नाही, पण ते मोफत मध्ये तुमचं सातत्य पाहिजे. आज प्रॉब्लेम कुठे आहे तुम्हाला मी सांगतो की फ्री जाहिरात तुला काय प्रॉब्लेम नाहीये, फ्री जाहिरात मध्ये पण तुम्ही चांगला बिझनेस करू शकता, पण तुमचं सातत्य तर पाहिजे ना, तुमची व्हरायटी तर पाहिजे ना. तुम्ही एक इमेज वर्षानुवर्ष फिरवताय, तुम्हाला कसे लीड येतील, तुम्हाला कशी इन्क्वायरी येतील मला सांगा? नाही येणार. तुम्हाला वेगवेगळ्या डीटीपीच्या इमेजेस बनवावे लागतील, तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बनवावे लागतील. येते लक्षात? वेगवेगळे व्हिडिओज बनवावे लागतील. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं आहे की रील्स. तुम्हाला फेसबुकला पण रील्स टाकता येतात, इंस्टाग्रामला पण टाकता येतात, युट्यूबला पण टाकता येतात, ट्विटरला मी कधी बघितलं नाही आणि गुगलला पण नाही बघितलं, पण ह्या 3 प्लॅटफॉर्मला, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब, ह्या 3 प्लॅटफॉर्मला तुम्हाला रील्स बनवून टाकू शकता. बरं, रील्स हे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून टाकता येते का? नाही, तर तुम्ही इमेज पण बनवून टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ग्राफिक बनवून पण रील्स टाकू शकता किंवा ग्राफिक बनवून पण तुम्ही जाहिरात करू शकता. हल्ली तो एक मोठा ट्रेंड आहे बघा. आता हे मी पीपीटी मध्ये नाही घेतलं, पण मला बोलता बोलता आठवलं. एक ग्राफिक करून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये इमेजेस असतात, त्याच्यामध्ये म्युझिक ऍड केलं जातं. सो इमेजेस प्लस म्युझिक. ओके. अशा पद्धतीचं ते ग्राफिक बनवलं जातं आणि ते पण तुम्ही रील्सच्या माध्यमातून प्रसारित करू शकता आणि त्याच्याने पण तुम्ही अप्रोच करू शकता. सो पहिलं काय माध्यम बघितलं आपण? डीटीपी, इमेजेस. दुसरं काय? व्हिडिओ. तिसरं काय? रील्स. हे सगळे कुठे आपण टाकू शकतो? फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, गुगल पेज आणि ट्विटर. चौथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेटस. ओके. की तुम्ही ज्या काही डीटीपीज बनवताय, जे काही व्हिडिओज बनवताय, जे काही रील्स बनवताय, ते तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवू शकता, तुमच्या फेसबुकच्या स्टेटसला ठेवू शकता, तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवू शकता. ओके. हे स्टेटस अपडेट करू शकता, कारण का स्टेटस पण आजकाल खूप पाहिले जातात. ओके. पूर्वी लोक स्टेटस बघत नव्हती, पण हल्ली लोक स्टेटस खूप बघतात की कोणी काय टाकलंय, कोणी काय फिरायला गेलाय, कुठे कोणी कुठे काय केलंय, हे सगळं 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 आजकाल लोक बघतात. ओके. तर स्टेटस हा खूप महत्वाचा आहे, तर तिथे पण तुम्ही तुमच्या जाहिराती, व्हिडिओज, रील ठेवू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्टोरीज. आजकाल ते पण चाललंय बघा, स्टोरी ठेवणं. फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला स्टोरी करून एक टॅब आहे, तर तो टॅब पण महत्वाचा आहे. आजकाल फेसबुकला, इंस्टाग्रामला वगैरे किंवा युट्यूबला पण आता हल्ली ग्रुप आणि पेजेस खूप झालेले आहेत. ओके. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला इथे दाखवतो. हे मी मागे पण दाखवलं होतं, तरी पुन्हा आता इथे पण आपण दाखवतो. मागच्या मीटिंगमध्ये म्हणलं की तुम्हाला समजा आता औरंगाबादची कोणी व्यक्ती आहे, ओके, तर त्यांना औरंगाबाद, ओके, औरंगाबाद इथे काय करायची आहे? त्यांची इमेज शेअर करायची आहे. ओके. औरंगाबादचे काउन्सिलर आहेत आणि त्यांना काय करायचं आहे? औरंगाबादमध्ये त्यांची जाहिरात पाठवायची आहे. तर काय नाही, फेसबुकला जायचं, औरंगाबाद सर्च करायचं आणि औरंगाबाद सर्च केल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला बरेचसे ग्रुप दिसतात, औरंगाबाद ग्रुप. ओके. किंवा तुम्हाला पेजेस पण दिसतील. सी मोर केल्यानंतर बघा किती पेजेस येतील ते. औरंगाबाद. ओके. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला जी आपली इमेजेस पोस्ट करायची आहे किंवा जो टेक्स्ट पोस्ट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? त्या पेजला जायचंय. पेजला गेल्याच्या नंतर ओके, आता यांनी बघा, यांनी फक्त ऍडमिन ठेवलेला आहे. ओके. म्हणजे ह्या पेजवरती आपण पोस्ट करू शकत नाही. ओके. सो काही पेजेस असतात की जे ऍडमिन असतात आणि काही जे असतात ते ओपन असतात. ओके. जसं की आता आपण एखादा ग्रुप बघूया, कुठला ओपन आहे का ते. याच्यामध्ये थोडं सर्च करणं गरजेचं असतं, म्हणजे थोडक्यात काय वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्टली म्हणाल की मी असं टाकलं आणि लगेच आलं, तर असं होत नाही. ओके. आता इथे बघा, ग्रुपमध्ये गेलो, इथे काय केलंय? राईट समथिंग, म्हणजे इथे मी काय करू शकतो? माझी पोस्ट
टाकू शकतो. इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला जे काय टाईप करायचं आहे, तुमचा जो काय मेसेज असेल तो तुम्ही तुम्ही टाईप करू शकता. तुम्हाला सोबत जर का एखादी इमेज ऍड करायची असेल तर इथे इमेज ऍड करू शकता. इथे ऑप्शन येतो बघा इमेज ऍड करायचा. ओके, तुम्ही कुठली इमेज घेऊ शकता. ओके, आणि ती इथे आता समजा आता फॉर एक्झाम्पल मी ते हे केलं तर बघा ही इमेज गेली माझी इथे. आता इथे मी काही टेक्स्ट टाकू शकतो, मला टाकायचं आणि पोस्ट करायचं. आता ही पोस्ट केल्याच्या नंतर मी डिस्कार्ड करतो कारण का मला हे टाकायचं नाही ते. ही पोस्ट केल्याच्या नंतर आता ह्या औरंगाबादच्या ग्रुपमध्ये बघितल्यात 56.4K इतक्या लोकांपर्यंत फ्रीमध्ये तुमची जाहिरात जाते. येते लक्षात सगळ्यांच्या? इतक्या लोकांपर्यंत. मग तुम्ही इथे इमेज टाका, तुम्ही इथे व्हिडिओ टाका, तुम्ही इथे काही टाकू शकता. लक्षात घ्या, तुमचं रील्स पण टाकू शकता, तुमचं सगळं टाकू शकता. काही त्याला अवघड नाहीये. समजा एखाद्याला पुण्यामध्ये करायची आहे जाहिरात. ओके, पुणे सर्च करा. बघा, पुणे सर्च केल्याच्या नंतर पुण्यातल्या सगळ्या गोष्टी येतील इथे. ठीक आहे, सगळे ग्रुप बीप सगळे येणार ह्याच्यामध्ये पुण्यामधले. सो काही नाही, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की पुण्यातले ग्रुप सर्च केल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला पेजेस ग्रुप वगैरे असा ऑप्शन पण येतो. हे बघा हे सगळे ग्रुप्स आहेत. ओके, आता समजा पुणे बिझनेस हब मी क्लिक केलं, आलं इथे. इथे माझी इमेज टाकली, इथे पेज टाकलं, किती लोकांपर्यंत जाणार आहे बघा, 8.7K इतक्या लोकांपर्यंत फ्री मध्ये माझी जाहिरात पोहोचू शकते. येते लक्षात? ओके, बघा किती लोक करतायत जाहिरात. दिसतंय मराठी भाषेत काम आहे, मराठी बोलता येणाऱ्या लोकांसाठी गरज आहे. बघा किती लोकांच्या जाहिरात आहे बघा. फ्लॅट सेल, विक्रीसाठी जागा आहे, किती किती बघा जाहिरात तुमच्या समोर दिसत आहेत. ओके, मग तुम्ही का नाही करत? तुम्हाला कोणी अडवलंय? इथे लक्षात मी काय म्हणतोय ते. ओके, हे करा. म्हणजे थोडक्यात काय ना, तुम्ही वेळ द्या हो थोडासा. प्रॉब्लेम कुठे आहे मी तुम्हाला सांगतो. काही लोक ना फक्त अटेंड करतात पण वेळ देत नाहीत आणि मग म्हणतात बिझनेस होत नाही. बिझनेस होईल मित्रांनो, काही हरकत नाहीये. पण ना तुमच्याकडनं ना तेवढी जाहिरात होणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहितीये का, माझ्या तुम्ही दुर्वा एज्युकेशन टाकलं ना, तुम्हाला दाखवतो मला काय म्हणायचंय ते. माझ्या कित्येक तुम्हाला इथे जाहिराती दिसतील की ज्या मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. बघा पोस्ट, हे बघा मी जाहिरात कुठे केली आहे बघा, 22 जानेवारीची. वुमन एंटरप्रिनर्स करून ग्रुप आहे, तिथे माझी जाहिरात केली आहे बघा. कात्रप द हर्ट ऑफ बदलापूर, दुर्वा एज्युकेशन दिसतंय. ही वॅकन्सीची मी जाहिरात केली होती. हे माझं ह्याचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही आहे ना याचा वापर जर का केला तर खरंच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने. हे बघा माझ्या कोर्सची जाहिरात कशामध्ये केली होती, मराठी मानसशास्त्र संघटन याच्यामध्ये दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून पोस्ट केली होती मी. ओके, म्हणजे थोडक्यात काय की तुमच्याकडून सातत्याने जेव्हा ह्या गोष्टी होतात ना तेव्हा रिझल्ट मिळतो हो. तुम्ही एक जाहिरात बनवाल, एकदा पोस्ट कराल आणि म्हणाल की सर मला रिझल्ट मिळत नाहीये, तर ते दिसणार नाही किंवा ते होणार नाही. लक्षात घ्या. ओके, तुम्हाला ग्रुप पेजेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्याने काय कराव्या लागतील, कराव्या लागतील. तर आणि तरच तुम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर थोडस पुढे जाऊन सांगतो की शेअरिंग सक्सेस स्टोरीज. म्हणजे जसं की मी आता बघा माझ्याकडनं कोर्स केल्याच्या नंतर तुमच्यातले जे काही विद्यार्थी आहेत जे सक्सेस झालेत, त्यांनी कोर्स करून चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं आहे, तर त्यांचे मी काय करतो, रेकॉर्डिंग करतो, त्यांच्या जाहिराती मी शेअर करतो. सो तुम्ही जर का एखाद्याचं काउन्सिलिंग केलं, तुम्ही जर का एखाद्याची सिग्नेचर अनालिसिस करून दिली, तुम्ही जर का एखाद्याचं हँडरायटिंग अनालिसिस करून दिलं, तुम्ही जर का एखाद्या विद्यार्थ्याच्या मध्ये चांगला बदल घडून दिला, तर त्याची जी काही सक्सेस स्टोरीज आहे ना ती तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे तुमच्या बिझनेस पेजवरती. मग तो फेसबुकचा असो, तो इंस्टाग्रामचा असतो, तो युट्यूबचा असो, तो गुगल पेजचा असो, तो ट्विटरचा असो. म्हणजे तुमच्याकडून ती ऍक्टिव्हली इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हायलाइट मध्ये येता. आज काय ट्रेंड चालू आहे मार्केटमध्ये, हायलाइट. बरोबर आहे की नाही? मग हायलाइट मध्ये काय असतं की हायलाइट मध्ये कोण येतं की जे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी त्यांच्या बिझनेस पेजवरती टाकतायत. आता आपल्या बिझनेस पेजवरती किंवा आपल्या आयडीवरती जर का 6 महिन्यातून एक जर का इमेज जात असेल, 6 महिन्यातून जर का एखादा व्हिडिओ जात असेल, तर आपण हायलाइट मध्ये येऊ का, आपण ट्रेंड मध्ये येऊ का? तर नाही येणार. आपण लक्षात घ्या, आपल्याला जर काही यायचं असेल तर आपल्याला सातत्याने आपली डीटीपी किंवा आपला एखादा व्हिडिओ, आपला एखादा रील्स, आपलं एखादं स्टेटस, एखादी सक्सेस स्टोरी, एखादं शेअरिंग
हे काही ना काहीतरी सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. येते लक्षात? नाहीतर काहीच होणार नाही. ट्रेंड ओळखा, मी पुन्हा सांगतोय. ट्रेंड ओळखा. दुसरी गोष्ट, हे तेव्हाच होतं ना मित्रांनो, जेव्हा तुमची व्यावसायिक मानसिकता असते. जर मला व्यवसाय करायचा असला, बघा मी नेहमी माझ्या वेबिनारमध्ये पण सांगतो की ज्याला भूक आहे ना, भूक, तो कसाही प्रयत्न करतो, पण ज्याला भूक नाही तो चवीचं बघतो. बरोबर की नाही? चवीचं बघतो. सो भूक असणं खूप गरजेचं आहे. भूक असेल ना, तर माणूस प्रयत्न करतो आणि त्याला काही ना काहीतरी मिळतं, काही ना काहीतरी हाती लागतं. अगदीच काही नाही तर वडापाव तरी मिळतो आपल्याला खायला. बरोबर की नाही? पण त्याला भूक नाही, तो म्हणतो नाही, मी माझ्या एरियात जाईन आणि माझ्याकडे एक मस्त टेस्ट आहे, तिथेच जेवेन मी. तोपर्यंत मी जेवणार नाही. सो काय माहितीये का, व्यवसायाची भूक असणं खूप गरजेचं आहे. आम्हालाच भूक आहे म्हणून आम्ही सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतो. का? कारण का आम्हाला भूक आहे. येस, मलाही भूक आहे. येते लक्षात? सो तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, गुगल पे, ट्विटर याच्यावरती प्रथमतः अकाउंट नसेल तर तो अकाउंट बनवणं गरजेचं आहे. जर नसेल बनवला तर तुम्हाला युट्यूबची मदत घेणं गरजेचं आहे. किंवा आज मार्केटमध्ये अनेक लोक आहेत की जे पैसे घेतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करून देतात. त्यांच्याकडनं तुम्हाला ते करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण का ते खूप वेगळं आहे. तो माझा विषय नाहीये. ओके, मी तुम्हाला रस्ता दाखवेन, पण चालणं काम तुमचं आहे, लक्षात घ्या. ओके, चालणं काम तुमचं आहे. बरं की नाही? सो तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे लोक आहेत की ते तुम्हाला शिकवतात आणि ते तुम्ही शिकू शकता. आणि ते शिकल्याच्या नंतर एकदा तुमचा प्लॅटफॉर्म तयार झाला की तुम्हाला मग ह्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे की आपल्या डीटीपीच पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनच्या, वेगवेगळ्या कंटेंटच्या, आपले व्हिडिओज पाहिजेत वेगवेगळ्या कंटेंटचे, आपले रील्स पाहिजेत वेगवेगळ्या कंटेंटचे, आपले स्टेटस, स्टोरीज, ग्रुप्स, पेज, शेअरिंग, सक्सेस स्टोरी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आता लेटेस्ट आलेलं आहे ते की यू कॅन ऑल्सो यूज AI और चॅट जीपीटी. ओके, आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पण आजकाल बरंच काय काय करता येतंय मार्केटमध्ये. ओके, मी आत्ता 16,000 रुपये भरले फक्त AI आणि चॅट जीपीटी शिकण्यासाठी. ओके, काय माहितीये का, शिकल्याशिवाय काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल की नाही, मला न शिकताच मला व्यवसाय वाढवायचा आहे, मला न काही करताच मला क्लायंट क्लायंट आले पाहिजे, तर असं काहीच होणार नाहीये, लक्षात घ्या. काहीच होणार नाहीये. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आता इतकं पुढे गेलेलं आहे, इतकं पुढे गेलेलं आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही, लक्षात घ्या. बरंच काय काय आहे. ओके, सो AI, चॅट जीपीटी याचं पण तुम्ही वापर करू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. सो थोडक्यात काय की ऑनलाईन अप्रोच आपण कसं करू शकतो, तर आपल्याला या पद्धतीने ऑनलाईन अप्रोच करता येतं. आणि हे सगळं करण्यासाठी मी सुरुवातीला एवढंच सांगेन की फ्री मध्येच करा, पैसे सध्या टाकण्याच्या भानगडीत पडू नका. कारण का ते तुम्हाला लगेच रिझल्ट देईल की नाही याची गॅरंटी नाहीये. आणि मग परत माझ्या नावाने बोंबलायला नको तुम्ही लोक की सर आम्ही पैसे टाकले आणि आम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला. ओके, सो तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रीवाल्या करा, आणि फ्रीमध्ये करता येतं ना हो, मला सांगा ना. फेसबुकला अकाउंट फ्रीमध्ये काढता येतं, इंस्टाग्रामला फ्रीमध्ये काढता येतं, युट्यूबला फ्रीमध्ये, गुगलला, सगळीकडे फ्री अकाउंट आहे. डीटीपी साठी मी तुम्हाला कॅनवा वन ऑफ द बेस्ट ऑप्शन सांगितलं की त्या कॅनवामध्ये तुम्ही डीटीपी करू शकता, फ्रीमध्ये करू शकता. बरोबर की नाही? तुम्हाला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये करायचा आहे, तो एडिटिंग कुठे करायचा आहे, कॅनवामध्ये करायचा आहे, फ्रीमध्ये करू शकता. रील पोस्ट करायला पैसे लागतात का? नाही. स्टेटस ठेवायला पैसे लागतात का? स्टोरी शेअरिंगला पैसे लागतात का? ग्रुप बनवायला पैसे लागतात का? तुमचा पेज बनवायला पैसे लागतात का? शेअरिंग सक्सेस स्टोरी करायला काय पैसे लागतात का? काही नाही हो, 1 रुपया लागत नाही. 1 रुपया लागत नाही. पण ह्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे ना, द्यावा लागेल. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्रोथ करायचा असेल, आज आम्ही देतो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मागच्या आठवड्यामध्ये मी जाहिरात करत असताना मला थोडासा एक प्रॉब्लेम झाला. मी रात्री 3:30 वाजेपर्यंत त्या फेसबुकमध्ये अडकलो होतो. नव्हतं कळत की काहीतरी झाला होता प्रॉब्लेम्स. ओके, सो वेळ द्यावा लागेल. तुम्ही जर म्हणाले की नाही मला वेळ न देता मला व्यवसाय ग्रोथ करायचा आहे, सॉरी बस, देर इज अ नो शॉर्टकट फॉर सक्सेस. येते लक्षात? ओके, नो शॉर्टकट. सो ऑनलाईन अप्रोच जर करायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. आणि ह्या तुम्ही गोष्टी केल्या तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. पण आता पुढचा एक टॉपिक मी सांगतो की ज्यांना ह्यातलं काहीच करायचं नाहीये, तरी देखील व्यवसाय करायचा आहे. ओके, यातलं मला काहीच करायचं नाही सर, पण तरी मला व्यवसाय वाढवायचा आहे, तर त्यांच्यासाठी मी पुढचा पॉईंट सांगतोय. ओके, की तुम्ही यातलं काहीच करू नका. ओके,
मग तुम्ही ऑफलाईनला काम सुरू करा. जर तुम्हाला टेक्निकली मी नाही जायचं ना, तुम्हाला नाही जागायचं, नाही तुम्हाला डोकं लावायचं, तुम्हाला किचकट वाटतंय, बरोबर की नाही, काही टेन्शन नका घेऊ. काही टेन्शन नका घेऊ. ओके. ऑफलाईनला काम चालू करा. इथे तर काही टेन्शन नाहीये. का गुगलला जाऊन फेसबुक पेज कसा बनवायचा, हे कसं करायचं, ते कसं करायचं, कॅनवाला जाऊन इमेज कसं बनवायचे, काही टेन्शन नाहीये. ओके. सो ऑफलाईन अप्रोच कसा करता येईल ना, ते आपण बघूया. ओके. सगळ्यात प्रथमतः एक गोष्ट लक्षात ठेवा. ऑफलाईन अप्रोच जर का तुम्हाला करायचं असेल तर एक मिनिट. तुमच्याकडे ना तुमची स्क्रिप्ट तयार असणं गरजेचं आहे. बघा, अतिशय महत्वाचा पॉईंट सांगतोय, आणि हा देखील मोफत आहे, की एकही रुपया खर्च न करता आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो. ऑनलाईन अप्रोच हा पण एकही रुपया खर्च न करताच प्लॅटफॉर्म मी तुम्हाला दाखवला, सांगितला. ओके. आता हा पण पॉईंट असाच आहे, की इथे पण एकही रुपया खर्च न करता तुम्हाला काय करायचं आहे, व्यवसाय वाढवायचा आहे ऑफलाईन अप्रोच करत असताना. इथे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे स्वतःची स्क्रिप्ट तयार असणं गरजेचं आहे. ओके. बघा, तुम्ही ऑफलाईन अप्रोच करत असताना सगळ्यात पहिले अप्रोच कुठे करू शकता, तर सोसायटीज मध्ये करू शकता. ओके. सोसायटीचे जे अध्यक्ष असतात, सेक्रेटरी असतात. ओके. की आम्ही मेंटल हेल्थवरती कॅम्प घेतो. ओके. आम्ही मेंटल हेल्थवरती काम करतो, एक एज अ काउन्सिलर म्हणून मी काम करतो आहे, आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या सोसायटीजला व्हिजिट करतो आहे, आणि तिथे काय करणार आहोत, आम्ही कॅम्प घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये आमचा कॅम्प आयोजित करू शकता, त्याला काहीच अडचण नाहीये. ओके. सो तुम्हाला काय करावं लागेल, एक स्क्रिप्ट अशा पद्धतीने स्वतःची एक तयार प्रथमता करावी लागेल, की मी कोण आहे, माझं कार्य काय आहे, आणि मला तुमच्या सोसायटीमध्ये काय करायचं आहे ते. कळलं? ही पहिली स्क्रिप्ट. दुसरी स्क्रिप्ट, की जर का त्या अध्यक्षाने किंवा त्या सोसायटीच्या मेंबर्सने तुम्हाला परमिशन दिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला 2 तासाचं तिथं ना एक व्याख्यान आयोजित करायचंय. शिबिर म्हणा, व्याख्यान म्हणा, त्याच्यानंतर मार्गदर्शन म्हणा, जे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, प्रोग्राम म्हणा. 2 तास तुम्हाला काय करायचं, ते व्याख्यान द्यायचंय. ओके. आता त्या व्याख्यानामध्ये काय द्यायचं आहे, तर त्यासाठी ना तुम्हाला स्वतःची स्क्रिप्ट तयार करणं गरजेचं आहे, की त्या व्याख्यानामध्ये काय काय असलं पाहिजे. तर सुरुवातीचे 5 मिनिटं समजा स्वतःची ओळख असेल, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पुढची 5 मिनिटं ज्यांनी तुम्हाला इथे अप्रोच केलं, किंवा ज्यांनी तुम्हाला इथे हे केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, अप्रोच दिलं हा प्रोग्राम घेण्यासाठी, त्याचे धन्यवाद असतील, सोसायटीचे धन्यवाद असतील, म्हणजे एक 10 मिनिटं तुम्हाला तुमच्या इंट्रोमध्ये आणि आभारामध्येच घालवायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर मानसिक आजार किंवा मानसिकता, ओके, मानसिक स्वास्थ्य याच्याबद्दल एक 5-10 मिनिटं बोला, की आज काळाची गरज का बनली आहे, कशासाठी बनलेली आहे. ओके. आणि ते 5-10 मिनिटं बोलल्याच्या नंतर काही एक्झाम्पल्स घ्या आजूबाजूचे, किंवा आज मार्केटमध्ये आपण बघतो आजूबाजूला, की अनेक लोक ह्या मानसिक आजाराचे बळी पडलेले आहेत, त्याच्यामुळे सुसाईड करतायत, काहींचे डिव्होर्स होत आहेत, काही लोक व्यसनाच्या अधीन गेलेत, असं अनेक 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 काय काय आहे. त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं घालवा, बरोबर की नाही. आणि मग याच्यातून आता आपल्याला काय करायचंय, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपायचं आहे. मग त्याच्यावरती त्यांना मार्गदर्शन करा, की मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी तुम्हाला तुमचा छंद जोपासावा लागेल. आपल्या कुटुंबामध्ये संवाद साधणं गरजेचं आहे, मित्रपरिवाराशी संवाद साधणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमचा आउटलेट तयार करावा लागेल, बरोबर की नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा लागेल, तुमची दिनचर्या तुम्हाला आखावी लागेल. म्हणजे जे जे काही मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवलंय ना, त्यातले काही 5-10 सोल्युशन्स घ्या. असं एक व्याख्यान तयार करा, एक 1.5-2 तासाचं. चला, तुम्हाला नाही जास्त बोलतायत, 1 तासाचं करा, काही हरकत नाही, आपण फुकट करतो, बरोबर की नाही. आपण का सोसायटीमधनं पैसे घेतले का? अजिबात नाही. फुकटमध्ये करा. पण काय होईल माहितीये का, तुम्ही समजा 1 तासाचा असा एक व्याख्यान घेतलात ना, समजा त्या सोसायटीतले, समजा आपण असं पकडूया, की एक 50 लोक आली, त्या 50 मधली 5 लोक तरी तुम्हाला काय करतील, वैयक्तिक येऊन भेटतील, की सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मॅडम माझा असा असा प्रॉब्लेम आहे. ओके. 5 लोक तरी तुम्हाला इथे येऊन भेटतील. काय वाटतं तुम्हाला, येस ऑर नो? बघू किती लोक ऍक्टिव्हली ऐकतात. काय वाटतं तुम्हाला, येस ऑर नो? येतील की नाही येतील? काही नाही. आपण
गेलो सोसायटीमध्ये, आपला परिचय दिला की मी असं असं काउन्सिलर आहे, मी असं असं काम करतो. आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये एक मेंटल हेल्थ वरती अवेअरनेस कॅम्प घेतो किंवा एक व्याख्यान घेतो. ओके, आणि त्या रिलेटेड मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. ओके, एक मिनिट. येस, लॅपटॉपची चार्जिंग बंद होते. हम्म. आणि मग त्यांची वेळ, त्यांचा दिवस दिवस ठरवल्याच्या नंतर त्यांच्या सोसायटीच्या हॉलमध्ये किंवा त्यांना सांगायचं तुम्ही अरेंज करा कुठेतरी, आणि तिथे जाऊन फक्त 1 तासाचं व्याख्यान द्यायचं आपल्याला. आणि त्या व्याख्यानाच्या शेवटी तुम्हाला तुमचा पत्ता, तुमचा नंबर, तुमचं एखादं पॅम्पलेट बनवा. करा थोडासा खर्च पाहिजे पॅम्पलेटला, किंवा नका करू सुरुवातीला. असंच नंबर शेअर करा त्यांच्याशी, बरं की नाही, की हा माझा नंबर आहे जर वैयक्तिक कोणाला काय संवाद साधायचा असेल तर. अहो, तुम्ही जर का अशा पद्धतीने अवेअरनेस कॅम्प केले, ओके, जर त्यांना तुम्ही पॉझिटिव्हिटी दाखवली, जर त्यांना तुम्ही त्या होप्स दाखवलेत, 5 कॉल एका सोसायटी मधून आले, असे मी म्हणतो तुम्ही, असे ओके, असे महिन्याला फक्त 4 रविवार असतात, 4 सोसायट्या गेल्यात, 5 चोक 20, 20 इन्क्वायरी तुमच्याकडे आल्या. बघा मी काय सांगतोय ते, 20 इन्क्वायरी तुमच्याकडे आल्या, महिन्याचे दिवस किती? 30. येत्या लक्षात, 30 दिवसात तुम्हाला 20 केसेस मिळत आहेत, एकही रुपया खर्च न करता. बरं चला, आता 20 पैकी आपण असं म्हणूया की 5 लोकांनी फक्त इन्क्वायरी केली, 15 तर खरे. आता आपण 500 रुपये जरी फी घेतली तरी 5 10 50, 5,000 रुपये झाले ते. ओके, आणि वरचे 5 2,500 रुपये, 7,500 रुपयाचं आपल्याला इन्कम झालं फक्त त्या एका याच्यातून, ऍक्टिव्हिटी मधून. पण हे करणं गरजेचं आहे. येते लक्षात, करणं गरजेचं आहे. फक्त विचार करत बसाल की मी पैसे टाकले, मी कोर्स घेतला सरांचा, सरांचं सर्टिफिकेट आलं, आता मी कसं करू, मी आता काय करू, मी आता हे करू, सॉरी, काहीच होणार नाही. तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आता हे झालं सोसायटी. ओके, अजून तुम्हाला मी ऑप्शन देतोय. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. एकही रुपया खर्च न करता आपल्याला व्यवसाय करता येतो, फक्त त्याच लोकांना करता येतो ज्यांची इथून इच्छा आहे. कारण देणारे खूप लोक आहेत, सो त्यांनी त्यांची कारणं त्यांच्याकडे ठेवायची. पण ज्याला काम करायचंय ना, त्यांच्यासाठी मी ऑप्शन सांगतोय. आज अनेक बँक आहेत, अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत, जा ना, व्हिजिट करा ना. प्रॉब्लेम काय, की मी काउन्सिलर आहे, मी लोकांच्या मेंटल हेल्थवरती काम करतो, मला तुमच्या एम्प्लॉईंसाठी काय करायचंय, एक व्याख्यान घ्यायचं आहे. ओके, घ्या तिथे 1 दीड तासाचं व्याख्यान. सोसायटीमधून 5 इन्क्वायरी आल्या होत्या, तुम्हाला ह्या कंपन्यांमधून ना 10 इन्क्वायरी येतील, गॅरंटी देतो तुम्हाला मी. कारण इथे स्ट्रेस खूप वाढलाय. आज वर्किंग पेसवरती स्ट्रेस खूप वाढलाय. इथे लक्षात, बिनधास्त तुम्हाला इथे क्लायंट मिळतील, एकही रुपया खर्च न करता. फक्त तुमचं स्पीच कॉन्फिडेंटली ठेवा, तुमच्या स्पीचमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, आणि त्यांना होप्स दाखवा की येस, तुम्हाला मी तुमच्या मानसिकतातून बाहेर काढू शकतो, मी सक्षम आहे तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी. तुमच्या त्या 1 ते 1.5 तासाच्या स्पीचमध्ये ना, पॉवरफुल स्पीच तुमचं असणं गरजेचं आहे. इथे लक्षात. सो बँक, कॉर्पोरेट कंपनी, इथे तुम्ही जाऊ शकता. ज्या लोकांनी विद्यार्थी संगोपनाचा कोर्स केलेला आहे, ओके, त्यांसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे शाळा कॉलेजमध्ये. जा ना शाळेमध्ये, अरे हजारो विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, हजारो विद्यार्थी आहेत. तुम्हाला माहितीये का, फक्त आणि फक्त तुम्हाला मी सिक्रेट सांगतो, फक्त 10वीच्या मुलांमध्ये काम करा. एक दिवस तुमचा जर खाली गेला ना, तर मी काम बंद करेन. एक दिवस तुमचा खाली गेला तर काही नाहीये. 10वीच्या मुलांवरती पालक खूप सिरियस असतात. तुम्ही फक्त एखाद्या शाळेमध्ये जा, तिथल्या प्राध्यापकाला भेटा, आपल्या मुख्याध्यापकांना, त्यांना सांगा की मी असं असं काम करतो, मी काउन्सिलर आहे, आणि आता 10वीच्या मुलांची बोर्डाची परीक्षा येते, आता 12वीच्या मुलांची बोर्डाची परीक्षा येते, ते स्ट्रेसला सामोरे जात आहेत, बरोबर की नाही, ते एक्झाम फेअर असतो त्या मुलांमध्ये. आणि त्याच्यामुळे मी एक प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे की ह्या मुलांना मदत करण्याचा, आणि मला फक्त तुमच्या मुलांच्या 1 ते 1.5 तास पाहिजे, घ्या तिथे व्याख्यान मुलांसाठी. काय होईल? अहो, आज 500 1000 मुलं आहेत एका शाळेमध्ये. 500 पैकी मी म्हणतो 10 मुलं तुम्हाला कॉल नाही करणार, जास्त करतील, जास्त, लक्षात घ्या. पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना. ते कोण करणार? त्या शाळेत जाणं, त्या मुख्याध्यापकांना भेटणं, त्या कॉलेजमध्ये जाणं, तिथे प्राध्यापकांना भेटणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. इथे लक्षात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काय प्रोडक्ट विकायला चाललात का हो? नाही ना, तुम्ही काहीतरी चांगलंच करायला जाताय ना.
वाईट तर काय करा जात नाही, बरोबर की नाही? पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही केल्यात ना, तर तुम्हाला डेफिनेटली सांगतो, तुम्हाला एक लिंक मिळेल. आज काय झालंय माहितीये का, काही लोकांना चांगली लिंक मिळालेली आहे, काही लोकांना लिंकच मिळाली नाही. मग ती का नाही मिळाली? कारण का ते प्रयत्नच करत नाहीत. ते एक प्रयत्न करता सोडून देतात. माझं म्हणणं काय, की तुम्ही ना प्रयत्न वेगवेगळे करणं गरजेचं आहे. मला इथे एवढं सांगायचं तुम्हाला सगळ्यांना. कोचिंग क्लासला जा, चला. तुम्हाला काही लोकांना भीती वाटत असेल की अरे शासकीय शाळेत कसं जायचं, मग शाळेमध्ये काय मला विचारलं तर, कोचिंग क्लासला जा मग. तिथे काय प्रॉब्लेम आहे? ते लोक तर बघतच असतात. तुम्हाला माहितीये, माझी सुरुवात जी झाली होती ना, ह्या कन्सेप्टनी झाली होती. की आम्ही काय करायचो, कोचिंग क्लासेस, शाळा वगैरे इथे फ्रीमध्ये प्रोग्राम घ्यायचो आणि त्याच्यातून आम्हाला केसेस मिळायच्या. आणि अजून एक तुम्हाला सिक्रेट सांगतो, की ह्या शाळेवाल्यांना, कोचिंग क्लासवाल्यांना पण हे पाहिजे असतं, की मी मुलांसाठी काहीतरी मोफत आयोजित केलं. पण इथे प्रॉब्लेम कुठे आहे, की तुम्ही तिथे जाणं खूप गरजेचं आहे. पण इथे आता प्रॉब्लेम असा होतो, की आपण आपल्या मनामध्ये वेगळा विचार करतोय, की हे मला अटेंड करतील का? ते त्यांच्या मनामध्ये वेगळा विचार करतात, की अरे हे फुकटात करतील का? हे सगळं कन्फ्युजन आहे. शाळेला, कोचिंग क्लासला, कॉलेजला यांना पण काहीतरी मुलांसाठी मोफत आयोजित करायचंच आहे. पण ते मोफत आयोजित करण्यासाठी त्यांच्या समोर कोणतरी व्यक्ती तर दिसला पाहिजे. त्यांना कोणीतरी अप्रोच तर केलं पाहिजे. आणि हे जर अप्रोच तुम्ही जाऊन जर कराल ना, तर गॅरंटीने सांगतो, काम करून करून थकाल. इतकं काम आहे, इतकं काम आहे. पण ते अप्रोच करणं गरजेचं आहे ना. आता इथे मला सांगा, काय खर्च आहे याच्यामध्ये? सोसायटीमध्ये जाऊन बोलायला, बँकेत जाऊन बोलायला, शाळेत जाऊन बोलायला, कोचिंगला बोलायला काहीच खर्च नाहीये. पण तो अप्रोच एवढं मात्र होणं गरजेचं आहे तुमच्याकडनं. एवढं मात्र तुमच्याकडे होणं गरजेचं आहे. त्याशिवाय काहीच होणार नाही, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊया, की इतर इन्स्टिट्यूट पण असतात ना. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असतात, बरोबर की नाही? इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस असतात. किंवा आजकाल बरेचसे इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये आज आपण बघतो, की बरेचसे इन्स्टिट्यूट वेगवेगळे आहेत. त्या इन्स्टिट्यूटला जाऊन पण तुम्ही काय होऊ शकता, अप्रोच होऊ शकता. ओके. काय आहे माहितीये का मित्रांनो, मला तुम्हाला इथे काय सांगायचंय, की आपल्याला आहे ना व्यवसाय करायचा आहे. पण तो व्यवसाय करण्यासाठी आहे ना, आपल्याला एक गोष्ट इथे फिट करणं गरजेचं आहे, की माझा अप्रोच किती आहे लोकांपर्यंत, हे बघणं खूप गरजेचं आहे. तुमचा जर अप्रोच जर लोकांपर्यंत असेल ना, तर तुम्हाला व्यवसायाची कमतरता नाही आहे. येते लक्षात? अजिबात नाहीये. आज अनेक विद्यार्थी आहेत माझे, जे चांगल्या पद्धतीने काय करतायत, लोकांपर्यंत पोहोचतायत, चांगले अप्रोच करतायत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करून चांगल्या पद्धतीने अर्निंग पण करतायत. ओके. पण अजूनही माझी खंत अशी आहे, की त्यांनी पण अजून वेगवेगळे सोर्सेस वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं, की फक्त व्हॉट्सअपला इमेज टाकू नका, फक्त फेसबुकला इमेज टाकू नका, तर सगळे ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म युज करा. फक्त शाळा कॉलेज करू नका, तर सगळे ऑफलाईनचे पण तुम्ही प्लॅटफॉर्म यूज करा. जसं की मी नेहमी सांगतो, की एखादी सामाजिक ट्रस्ट बघा, एखादं मंडळ बघा, त्याला अप्रोच करा, की बरे तुमची ट्रस्ट आहे, तुमच्या ट्रस्टमध्ये किती सभासद, एवढे सभासद आहेत, मग तुमच्या ट्रस्टच्या माध्यमातून माझं एखादं व्याख्यान आयोजित करा. बरं की नाही? तुमच्या मंडळाच्या माध्यमातून माझं एखादं व्याख्यान आयोजित करा. असं त्यांना अप्रोच होणं गरजेचं आहे. मग ते विचार करतील ना, बरं की नाही? आणि मग त्यांच्या मीटिंगमध्ये ते फायनल करतील आणि तुम्हाला बोलवतील ते. आता तुम्ही त्या ट्रस्टचा एखादा प्रोग्राम घेतलात, तर त्याच्यातून तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला 10-15 इन्क्वायरी कुठे नाही गेल्या, कुठे नाही गेल्या. लक्षात घ्या. सो दरवेळेला जे म्हटलं जातं, मला अनेक लोक विचारतात, की सर कस्टमर कुठून मिळवायचे हे तुम्ही आम्हाला सांगाल का? तर मी एवढंच सांगतो, की कस्टमर कुठून मिळायचे हे मी तुम्हाला सांगितलेच आहे आणि परत परत मी सांगत राहीन. पण त्या सगळ्यांवरती काम करणं हे तुमचं काम आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं मोफत करता येतं. काही गरज नाही पैसा टाकण्याची, काही गरज नाही. ओके. सो ऑनलाईन अप्रोच हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे जर का तुम्ही केलं, तर खरं सांगतो तुम्हाला, की तुम्हाला कामाची कमतरता कधीच येणार नाही. ओके. कधीच येणार नाही. ओके. सो इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे, की ऑनलाईन अप्रोच आणि ऑनलाईन अप्रोच असे मी दोन अप्रोच सांगितले तुम्हाला. ओके. आणि ते दोन्ही अप्रोच मी काय सांगितले, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर खरंच तुम्ही सहमत आहात का माझ्या मताशी, की हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अप्रोच केल्याने आपल्याला आपला व्यवसाय वाढ करू
शकतो किंवा होऊ शकतं. जर तुम्ही सहमत असाल तर येस टाईप करा. बघूया किती लोक सहमत आहेत की जर आपण अशा पद्धतीने जर का ऑनलाईन आणि ऑफलाईन अप्रोच जर का केला आपण मार्केटमध्ये, तर खरंच आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो. येस ऑर नो, काय सांगाल? ओके, फास्ट. येस, खूप लोकांचे ऑप्शन आलेले आहेत. ओके, खूप लोकांचे हे आलेले आहेत. ओके ओके, ठीक आहे. ओके. येस 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 येस. येस येस, ग्रेट 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 ग्रेट. येस. चलो, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. येस, बघा, इथे ना मी सुरुवात जेव्हा केली ना, सुरुवात आपल्या ह्या प्रोग्रामची, तेव्हा मी काय सांगितलं होतं की इतर कुठलाही प्रश्न इथे विचारायचा नाही, कारण का आजचं सेशन प्रश्न उत्तराचं नाहीये. ओके, मी काहीतरी तुम्हाला प्रशिक्षण देतोय. जर तुमचा प्रश्न असेल, जर तुमची वेगळी काही इन्क्वायरी असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा ना. हो, आहोत ना आपण ग्रुपमध्ये, बरोबर की नाही? तरी इथे काही लोकांनी, आता मला एक जणांचा काय मेसेज आला की सर माझ्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देत नाहीये. का देऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर? मी सुरुवातीलाच सांगितलं की इथे प्रश्न विचारायचेच नाहीयेत तुम्हाला. ओके, तुम्ही प्रश्न उत्तरासाठी आपण भेटलोय का आज? मला सांगा. आज आपला काय विषय आहे? व्यवसाय वाढ कशी करायची. जर प्रश्न उत्तर घेत बसलो ना, तर तुम्हाला हा विषय शिकवणं बाजूला राहील माझा. इथे लक्षात. आणि जर तुमचा प्रश्नच आहे, तर मग इतके दिवस तुम्ही ग्रुपमध्ये आहात, विचारा ना मला व्हॉट्सअपला मेसेज करून. ग्रुपमध्ये नाही विचारतात, कारण का ग्रुपमध्ये आम्ही ओपन ठेवून प्रयत्न केला, पण तिथे लोकांना कसं थांबवायचं, लोक आपलेच टाकत बसतात काय नाही काहीतरी. तर ते आम्ही ग्रुप म्हणून ओपन होते ते बंद केले आम्ही. ग्रुपमध्ये तुम्हाला काहीच टाकता येत नाही, मला वैयक्तिक मेसेज करा. ओके, सो टॉपिक वरती आपण येऊया की येस, आपल्याला ऑनलाईन आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अप्रोच करून व्यवसाय ग्रोथ करता येऊ शकतो का, हे मी विचारलं होतं. तर बऱ्याच लोकांचा मेसेज आला की येस. ओके, तर आता ह्या सगळ्यांसाठी मी एक गोष्ट सांगतो की मित्रांनो, फक्त येस बोलून नाही चालणार. काहीच फायदा नाही त्या येसचा. तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. मैदानात उतरावं लागेल, नाहीतर काहीच फायदा नाही. तुम्ही म्हणाल की हो सर मी करेन, सर हो सर माझं आहे प्लॅनिंग, सर हो सर मी, काहीच काहीच होणार नाही. मी आहे ते फ्रँकली तोंडावरती सांगतो. माझ्या काय होतं, माझ्या स्पष्टपणा तर राग येतो काही लोकांना, त्याला मी काही करू शकत नाही. पण मी तोंडावरती बोलून मोकळा होतो की फक्त येस बोलून आहे ना काहीच फायदा नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकली उतरावं लागेल की अशा कोणत्या सोसायटीला मी व्हिजिट करू शकतो, अशा कुठल्या कंपनीला मी व्हिजिट करू शकतो, कुठल्या शाळेला मी व्हिजिट करू शकतो. ओके, हे तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला काहीच फायदा नाहीये. इथे लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची स्क्रिप्ट प्रथमतः तयार करणं गरजेचं आहे. जे मगाशी पण सांगितलं की स्वतःची स्क्रिप्ट, की हाऊ टू अप्रोच, मी काय म्हणून अप्रोच होणार आहे. ओके, जसं की आता मी फॉर एक्झाम्पल आहे, मी जर एखाद्या सोसायटीच्या अध्यक्षाला भेटलो तर मी सिंपल आहे. नमस्कार सर, मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ, मी एक काउन्सिलर आहे. मी मेंटल हेल्थवरती काम करतो सर, की आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आज बरेचसे लोक स्ट्रेस डिप्रेशनला सामोरं जात आहेत. सो आपण आपल्या मानसिकतेवरती कसं काम करायचं यासाठी मी व्याख्यानं घेतो आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असतात. सो माझी एक विनंती आहे तुम्हाला सर, की तुमच्या सोसायटीसाठी जर माझं एखादं व्याख्यान आयोजित केलं, भले तुम्ही ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, डिपेंड ऑन यू. ओके, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे सोसायटीमध्ये जागा नाहीये, तर माझ्या ऑनलाईन पण मी घेऊ शकतो. ओके, आजकाल तुमच्या सोसायटीचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, त्यात तुम्ही माझी लिंक टाका झूमची, आणि त्या पद्धतीने तुम्ही आयोजित करा, काही हरकत नाहीये. सो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे मी घेऊ शकतो. सो सर, कधी आपण घेऊ शकतो? काय तू येस बोलेल, नो बोलला, अजून काय? शिव्या तर देणार नाही आपल्याला, फटके देऊन आपल्या बाहेर तर काढणार नाही. पण हा अप्रोच होणं गरजेचं आहे ना. अप्रोच होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी स्क्रिप्ट तुमच्याकडे असणं तयार गरजेचं आहे. मग समजा एखाद्याने अप्रोल दिलं, तर मग परत त्या 1.5-2 तासामध्ये काय बोलायचं ह्याचं स्क्रिप्टिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि काय नाही हो, तुम्ही जर का प्रामाणिकपणे अभ्यास करून जर का प्रयत्न केला ना, तर स्क्रिप्टिंग ना इथे तुमच्या लगेच क्रिएट होतं. लगेच. आता आम्ही इतकं वर्ष करतोय बघा, मी तुम्हाला काय सांगलं, पहिली 5 मिनिटं स्वतःबद्दल, दुसरी 5 मिनिटं अध्यक्ष सोसायटी यांनी परमिशन दिली त्याच्याबद्दल, 10 मिनिटं तुमची त्याच्यातून निघून गेली, पुढची 10 मिनिटं मानसिक स्वास्थ्य, काळाची गरज काय आहे त्याच्यावरती बोला.
ओके, की आज आपलं दैनंदिन शेड्यूल सगळं बदललेलं आहे. जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी मनावरती होतोय, मानसिकतेवरती होतो, किंवा वाढतं हे टेक्नॉलॉजी, मोबाईलचा वापर. ह्या तुम्हाला जे काय बोलायचं ते 10 मिनिटं झाली, पहिली 10 मिनिटं ही 10 मिनिटं, किती मिनिटं झाली? 20 मिनिटं झाली. ओके. मग पुढची 10 मिनिटं काय करा? समोरच्यांना एंगेज करा. की बरं, मी तुम्हाला आता हे सगळं सांगितलं की काय सगळं होतं, पण तुम्हाला काय वाटतं की आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? पब्लिकला इन्व्हॉल्व्ह करून घ्या. त्यांना माईक द्या, त्यांना बोलायला लावा. बरं आहे की नाही? मग ते त्यांच्या पद्धतीने सगळं सांगत बसतील, काय 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 काय. आपण सगळ्यांना संधी द्यायची. गेली 10 मिनिटं तुमची त्याच्यामध्ये. बरं आहे की नाही? किती मिनिटं झाली आता? 30 मिनिटं झाली. ओके. आता पुढच्या 10 मिनिटावरती काय करायचं? त्यांना विश्वास द्यायचा, की बघा, मी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही सगळ्यांनी मला गोष्टी सांगितल्यात, पण आता ह्याच्यावरती मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, आणि डेफिनेटली त्याच्याने तुम्हाला फरक पडणार आहे. पण त्या गोष्टी सगळ्या ऐकायला तुम्ही तयार आहात का? बरं, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच्या नंतर त्या तुम्ही करायला तयार आहात का? असं काहीतरी तुम्ही त्यांना काय करा, एक इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं घालवा. झाली 40 मिनिटं. मग पुढच्या 10 मिनिटामध्ये तुम्ही आपले उपाय सांगा, की बरे स्वतःला एंगेज करा, संवाद साधा, बरे की नाही, स्वतःचा छंद ओळखा, कामात गुंतवा, इतर जे काय मी तुम्हाला सगळं कोर्स मी शिकवलं ते सांगा. 10 मिनिटं ते सांगा. परत पुढच्या 10 मिनिटामध्ये त्यांना परत थोडंसं मोटिवेशन द्या, की आता ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही सगळ्यांना फॉलोअप करतात, तर तुम्हाला रिझल्ट नक्की येणार, कारण का विदाऊट ऍक्शन देयर इज नो रिझल्ट. तुम्हाला ते फॉलोअप करणं, ऍक्शन करणं गरजेचं आहे. परत पुढची 5-10 मिनिटं धन्यवाद करा, की मला संधी दिलीत त्या गोष्टीबद्दल. परत 5 मिनिटं तुमच्या स्वतःची जाहिरात करा, की मी काउन्सिलर म्हणून माझं इथे ते सेंटर आहे, किंवा काउन्सिलर म्हणून मी माझ्या कामाची सुरुवात केली आहे, पण माझं सेंटर नाही आहे, मी होम व्हिजिट करतो. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही जर का काउन्सिलिंग करून घ्यायचं असेल, तर माझा हा हा नंबर आहे, तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे मला मेसेज करू शकता. ओके. आणि माझ्या काउन्सिलिंगची एवढी एवढी फी आहे. मोकळं व्हायचं आपली जाहिरात करून, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अशा पद्धतीने प्रथमतः तुमच्या स्वतःची स्क्रिप्ट तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. येतंय लक्षात? सो याच्यावरती प्रथमतः तुम्हाला काय करायचंय? काम करायचं आहे. सो ऑनलाईन अप्रोच आणि ऑफलाईन अप्रोच असे दोन अप्रोच मी आज तुम्हाला इथे शिकवलेले आहेत, आणि हे दोन्ही अतिशय गरजेचे आहेत. ओके. नाही भानगडीत पडायचं ना तुम्हाला सोशल मीडियाच्या. काही टेन्शन घेऊ नका. इथे काय टेन्शन आहे का? इमेज बनवा, रील्स बनवा, व्हिडिओ बनवा, मग ते ह्याच साईज मध्ये बनले पाहिजे, त्याच साईज मध्ये बनले पाहिजे. मग ते मला लोकांनी फॉलोअप नाही केलं, मग ते लोकांनी माझं स्टेटस लाईक नाही केलं, मग हे नाही केलं, ते नाही केलं. कशाला एवढं निगेटिव्हिटी पाहिजेत? साधं गणित आहे. फेस टू फेस बोला. काय होईल? 10 सोसायट्या गेल्यात, 5 सोसायटी अप्रूव्ह देतील, 5 सोसायटी नाही म्हणणार, सोडून द्या. पण जर तुम्ही पॉझिटिव्हली अप्रोच केलात ना, तर माझी गॅरंटी आहे की कोणी नाही नाही म्हणणार, कारण का मानसिक स्वास्थ्य ही काळाची गरज बनलेली आहे. लक्षात घ्या. मी रिपीटेडली त्याच्याच गोष्टी सांगतोय. काळाची गरज बनली आहे, त्यामुळे कोणी नाही म्हणू शकत नाही, पण तुमचा अप्रोच हा प्रॉपर होणं खूप गरजेचं आहे. ओके. सो पुढे जाऊन अजून तुम्हाला मला इथे एक सांगायचं आहे, की आपल्या व्यवसायासाठी रोज थोडा तरी वेळ देत राहा. बरीचशी लोक काय करतात माहितीये? पार्ट टाइम मध्ये पार्ट टाइम करतात, की सर माझी नोकरी आहे, माझा व्यवसाय किंवा माझं सगळं काय आहे, आणि त्याच्यातून मी प्रयत्न करत असते, सो मी पार्ट टाइमच करणार आहे. पण त्या पार्ट टाइम मध्ये पण काही लोक काय करतात? अजून पार्ट टाइम करतात. म्हणजे कळलं मला काय म्हणायचं ते? काम आहे ना, अमावस्या पौर्णिमेला, म्हणजे रोज पार्ट टाइम आपण काम केलं पाहिजे की नाही? पण तो पार्ट टाइम रोज काम न करता महिन्यातून एखादा दिवस ते पार्ट टाइम काम करतात, तर त्याला काय अर्थ आहे का? मला सांगा. काहीच अर्थ नाहीये. तुमच्या व्यवसायासाठी रोज थोडा थोडा वेळ देणं गरजेचं आहे. ओके. एखाद्या दिवशी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा. एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलायला वेळ द्या, की बरे मला असं असं तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तुमच्या मंडळाच्या माध्यमातून माझं एक 1.5-2 तासाचं व्याख्यान आयोजित करा. बरोबर की नाही? सो तुम्हाला येणार रोज रोज थोडासा थोडासा वेळ देणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. अन्यथा तुम्ही कोर्स घेतला, तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तुम्ही काउन्सिलर म्हणून एखादी जाहिरात बनवली असाल, आणि आता शांत बसला असाल, की आता मी पैसा कमवेन, आता मी बिझनेस करेन. सॉरी, सध्याच्या ट्रेंडमध्ये हे शक्य नाही आहे. स्पष्ट बोलतो मी तुम्हाला.
सध्या ट्रेंड खूप फास्ट आहे, खूप फास्ट आहे. ओके. आणि त्या फास्ट ट्रेंडला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ओके. आणि म्हणून इथे अजून एक तुम्हाला वाक्य मी सांगतो, की कृतीशिवाय निकाल नाही, हे कायमस्वरूपी ध्यानात असू द्या. हे का मी वाक्य वापरते माहितीये? मला 6 6 महिन्यांनी फोन येतात की सर मी तुम्हाला पैसे भरले होते, सर तुमचं सर्टिफिकेट मला मिळालं, सर मी अभ्यास केला, मला काहीच फायदा नाही झाला. मी टेन्शन मध्ये येतो की बापरे आता काय करू. मी त्यांना विचारतो की तुम्ही किती जाहिराती बनवल्यात ना, ते मला पाठवा व्हॉट्सअपला, मला जाहिराती किती बनवते बरं पाठवा. नाही सर मी ते नाही केलं. बरं काही लोकांनी मग एखादी जाहिरात पाठवतात, मग मी विचारतो की ठीक आहे अजून काय बनवलंयत का? काहीच नाही. अरे एक जाहिरात बनवून तुम्ही 6 महिन्यापासून वाट बघताय? शक्य नाहीये. तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवलंय बघा की तुम्हाला जाहिरातीमध्ये पण प्रकार आहेत. तुम्हाला इमेज बनवावे लागतील, तुम्हाला टेक जाहिराती बनवाव्या लागतील, तुम्हाला काही असे म्हणजे प्रकार आहेत ते शिकवले तुम्ही तुम्हाला कोर्समध्ये. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती बनवाव्या लागतील. त्यामुळे हे ध्यानात ठेवा. हे मुद्दा मी शब्द वापरलाय की बापरे आपण कोर्स घेतला, आपण अभ्यास केला, आपण सर्टिफिकेट घेतलं म्हणजे आपण बिझनेस सक्सेस करू शकतो का? नाही. त्या निकालासाठी तुम्हाला एक गोष्ट ठेवावी लागेल ध्यानामध्ये, की मला आता पुढे रोज काही ना काहीतरी करावं लागेल. कारण का? कृतीशिवाय निकाल मिळत नाही. हे शाश्वत सत्य मी माझ्या प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगत असतो की आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. येते लक्षात? सो हे कायम ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. सो माझा आता एक प्रश्न, की आज जे जे मी शिकवलंय तुम्हाला आता, काय शिकवलं? सगळ्यात पहिलं व्यावसायिक मानसिकता. दुसरं, ट्रेंड ओळखा, आता काय ट्रेंड चालू आहे तो. ओके. ऑनलाईन अप्रोच आणि ऑफलाईन अप्रोच. ओके. सो याच्यामध्ये मी जे जे काय शिकवलं ते किती लोक फॉलोअप करणार आहेत त्यांनी येस टाईप करा. मग मी पुढचं सांगतो तुम्हाला. किती लोक फॉलोअप करणार आहेत? की फक्त इथे येस बोलणार आणि परत 6 महिन्याने की सर तुम्ही ते काय सांगितलं होतं ते मी विसरलो. ओके. असं होणार. किती लोक फॉलोअप करणार आहेत? ओके. आता मगाशी काही लोकांचा मेसेज आला होता की सर हे फेसबुकला वगैरे टेक्निकली आम्हाला नाही कळत आहे. ठीक आहे नाही कळत आहे, जय श्रीकृष्ण बोला आणि सोडून द्या. ऑफलाईनला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? बरोबर की नाही? ऑफलाईनला काय प्रॉब्लेम आहे? नाही तुम्हाला फेसबुक अकाउंट क्रिएट करतायत, नाही तुम्हाला पेज करतायत, तुम्हाला ठीक आहे. ऑफलाईनला काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. ऑफलाईन चालू करा, काही हरकत नाहीये. उलट ऑफलाईनला इन्स्टंट रिझल्ट आहे. येते लक्षात तुम्हाला? आयदर हो आयदर नो, इन्स्टंट रिझल्ट आहे ऑफलाईनला. ऑफलाईनला तुम्ही जाहिरात करताय, मग ते किती लोक बघतायत की नाही बघत आहेत, की काही लोक बघून सोडून देतात. कारण आजकाल फेसबुकला इतकी वाईट परिस्थिती आहे ना, की लोक फक्त स्किप करतात, स्किप. येत्या लक्षात? स्किप म्हणजे काय कळतं ना तुम्हाला? स्क्रोलिंग स्क्रोलिंग करतात. युट्यूबला म्हणा, फेसबुकला म्हणा, इतकी वाईट परिस्थिती आहे. ओके. सो तुम्हाला आहे ना ऑफलाईन मध्ये इन्स्टंट रिझल्ट आहे आणि चांगला रिझल्ट आहे. ओके. सो किती लोक ऑनलाईन अप्रोच आणि ऑफलाईन अप्रोच करणार आहेत त्यांनी येस टाईप करायचा असा मी प्रश्न केला होता. फास्ट. येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो. येस. ग्रेट. काही लोकांनी फक्त लिहून पाठवलं की ऑफलाईन म्हणजे आम्ही फक्त ऑफलाईनच करणार. ग्रेट. चालेल. माझं काय म्हणणं आहे बघा, वाक्य माझं काय की आपल्या व्यवसायासाठी रोज थोडा थोडा वेळ देत राहा. मग तुम्ही ऑनलाईन द्या, ऑफलाईन द्या, डझंट मॅटर, पण द्या. नुसतं काम म्हणजे कोर्स घेतला, सर्टिफिकेट घेतलं, शांत बसू नका. काय होतं ना, त्या 3,000चं ओझं खूप आहे माझ्या डोक्यावरती. म्हणून मी ना हे सगळ्या गोष्टी करतो की तुम्ही 3,000 भरले आणि काय करत आहेत ना, मला ते ओझं आहे 3,000चं, नको आहे मला ते ओझं. तुम्ही काम करा. येते लक्षात? मला ते ओझं नको आहे. आणि म्हणून मी हे सगळे प्रयत्न करत असतो की तुम्हाला मी काय देऊ शकतो वेगळं, काय तुम्हाला मी सांगू शकतो, कसं तुम्हाला मी वेगळ्या ट्रिक देऊ शकतो, हे मी सातत्याने काय करतो, प्रयत्न करत असतो. ओके. सो काय माहितीये का? जा, बिंदास्त हे करा. येस येस. आता इथे प्रभा मॅडमने खूप छान लिहिलेलं आहे की वृद्धाश्रमात पण जाणार. व्हेरी नाईस मॅडम. मी तुम्हाला सांगू तिथे पण तुम्ही जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आम्ही पण मागे 2 ऍक्टिव्हिटी आम्ही केल्या होत्या. ओके.
सिनियर सिटीजनसाठी पण असे त्यांचे काही कट्टे पण आहेत बघा, सिनियर सिटीजनचे कट्टे. ओके. तिथे पण जाऊन तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करू शकता. आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. मला आठवतं आम्ही प्राणायामची ऍक्टिव्हिटी घेतली होती. त्यानंतर काही एक्सरसाइज त्यांच्याकडून करून घेतल्या होत्या. ओके. सो तुम्ही त्या पद्धतीने पण काही ना काहीतरी करून घेऊ शकता. तुम्ही एकच डोक्यात ठेवायचं की जे जे काही लोकहिताचं आहे, जे जे काही लोक प्रबोधनात्मक आहे, जे जे काही लोक कल्याणात्मक आहे, ते करण्याचा प्रयत्न करा. गरज नाहीये तुम्हाला वेगळं काय डोकं लावण्याची. समोरून तुम्हाला इन्क्वायरी येतील, समोरून. पण तुमचं प्रेझेंटेशन तर होणं गरजेचं आहे ना त्यासमोर. तुम्ही अप्रोच तर होणं गरजेचं आहे ना. त्यांना माहिती तर पाहिजे की बरं XYZ व्यक्ती असं असं काहीतरी काम करते म्हणून. इथे की नाही लक्षात? XYZ व्यक्ती असं असं काम करते की नाही, हे तुम्ही सांगणं तर गरजेचं आहे ना. येते लक्षात? सो हे ना तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. येस, संजय शिंदे सरांनी इथे खूप छान म्हटलेलं आहे की सर माझा व्यवसाय ऑफलाईन पद्धतीने चांगला सुरू आहे आणि माउथ पब्लिसिटी होते त्यामुळे जास्त वाढ झाली आहे. ग्रेट संजय शिंदे सर. ओके. खरं आहे ना, कारण काय होतं ना, ऑनलाईन मध्ये एक संशय पण आहे ना लोकांना, की आता तुम्हीच विचार करा, तुम्ही 3,000 मला असेच पाठवलेत का? काही लोक तर मला एवढा त्रास दिलाय पैसे भरताना की विचारू नका. म्हणजे तोंडावरती बोलून पण मोकळे झालेत की हे सर फ्रॉड तर नाहीये ना, आणि मग पैसे भरलेले आहेत. तुम्ही फसवणार तर नाही ना, आणि मग पैसे भरलेत मला. सो एक ती पद्धत आहेच ऑनलाईन मध्ये, की ऑनलाईन मध्ये लोक कधी कधी थोडस काय म्हणतात त्याला, ट्रस्ट ठेवत नाहीत, विश्वास ठेवत नाहीत. आणि ऑफलाईनला जर का तुम्ही एकदा चांगल्या पद्धतीने अप्रोच झालात तर लोक लवकर विश्वास ठेवतात आणि तुमची माउथ पब्लिसिटी होते. उदाहरणार्थ, खूप संजय शिंदेसाठी चांगलं सांगितलंय की सर माझी माउथ पब्लिसिटी होऊन खूप चांगला व्यवसाय होतोय. काय होतं माहितीये का, समजा तर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रोग्राम घेतला. मग चला आता आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कस करूया. आहे आपल्याकडे वेळ, मी तुम्हाला 1.5 ते 2 तास बोललो होतो. आता तुमचा प्रोग्राम एखाद्या शाळेतला शिक्षकाला किंवा एखाद्या मुख्याध्यापकाला आवडला, तो लगेच काय करेल, दुसऱ्या शाळेमध्ये आयोजित करेल. जर एखाद्या सोसायटीमध्ये तुम्ही जर का प्रोग्राम घेतलात, तर तो काय करेल, लगेच तिथली एखादी व्यक्ती किंवा एखाद्या त्यातला मेंबर हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला सांगून तो त्याच्या सोसायटीमध्ये आयोजित करेल. म्हणजे तुमची माउथ पब्लिसिटी ना अशी वाढत जाईल की तुम्हाला ना वेळ कमी पडेल काम करायला. का? कारण का माउथ पब्लिसिटीमध्ये ट्रस्ट फॅक्टर हा 100% असतो. इथे लक्षात, ऑफलाईनचा मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे तुमचा ट्रस्ट फॅक्टर. ओके. की लोकांचा ट्रस्ट लगेच बघतो की हा ही XYZ व्यक्ती आहे, बोलायला चांगली आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे, चला काय हरकत नाहीये, आणि मोफत मागतो आपल्याकडे वेळ, काय द्यायला हरकत आहे. येते लक्षात? सो काय माहितीये का, हा जो अप्रोच आहे ना तो तुमच्याकडनं होणं ही काळाची गरज आहे. तर आणि तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ग्रोथ करता येईल. फक्त आणि फक्त अमावस्या पौर्णिमेला तुम्ही जाहिरात कराल, अमावस्या पौर्णिमेला उठाल आणि म्हणाल की मला व्यवसाय करायचा आहे, हे असं शक्य होणार आहे. मला आठवतंय की मी नाव नाही कोणाची घेणार, काही विद्यार्थी मला 2-2 वर्षापासून, 1.5-1.5 वर्षापासून सांगतात की सर मला करायचंय, पण अद्याप मला आतापर्यंत त्यांची कुठेही जाहिरात दिसलेली नाहीये. कारण जो व्यक्ती काम सुरू करतो त्याचा स्टेटसला कुठेतरी एखादी त्याची इमेज दिसते, त्याच्या फेसबुकला कुठेतरी त्याची इमेज दिसते, आणि मी फॉलोअप करत असतो. लक्षात घ्या, मी बोललो नाही तरी मी प्रत्येकाला फॉलोअप करत असतो. काही लोकांना मला काही चांगल्या गोष्टी वाटल्या त्यांना मी लगेच रिप्लाय करतो, त्यांना अप्रिशिएट करतो. येते लक्षात? सो काय माहितीये का, की आपल्याला अशा पद्धतीने सुरुवात करणं गरजेचं आहे. एकही रुपया खर्च न करता सुरुवात करा. कॉन्फिडंट वाढवा, स्वतःच्या कंटेंटवरती तुम्ही प्रभुत्व मिळवा, तुमच्या स्पीचवरती प्रभुत्व मिळवा. बरोबर की नाही? आणि मग पुढे जा पेडमध्ये. पेडमध्ये खूप चांगला बिझनेस करता येतो, पण तो लगेच नाही करता येत. त्यासाठी पण तुम्हाला बरंच काय काय करावं लागेल, आणि ते लगेच करण्याच्या काही भानगडीत पडू नका. ओके. सो कृती विना निकाल नाहीये, हे कायम ध्यानात ठेवा. उगाच आम्हाला फोन करून असं किंवा मेसेज करून असं बोलू नका. खरंच कधी कधी मला ना खूप मग थोडंसं टेन्शन येतं की अरे मी ह्यांचे पैसे घेतले आणि मला ते म्हणतात की मला काही फायदा नाही झाला. मला वाईट वाटतं कधी कधी, अरे मी आता करू काय, म्हणजे मी चुकीचं काम करतोय असं मला कुठेतरी गिल्टी फील होतं. ओके. गिल्टी इतकं फील होतं की अरे मी 3,000 त्यांचे घेतले आणि त्यांना काहीच फायदा नाही झाला, म्हणजे मी काहीतरी चुकी केली आहे, असं गिल्टी फील होतं. आणि ते गिल्टी फील नाही झालं पाहिजे. आणि म्हणून मी दरवेळेला तुम्हाला काहीतरी प्रयत्न करत असतो की हे करा, पण शेवटी मी माझा प्रयत्न करतो, तुम्ही तुमचे प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. लक्षात घ्या, टाळी एका हाताने वाजवत नाही. जेव्हा दुसरा हात येतो ना तेव्हाच
टाळी वाजते. बरोबर की नाही? सो तसंच आहे मित्रांनो, की तुम्हाला व्यवसाय ग्रोथ करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असेल, मी तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, पण तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे ना. त्याच्यात तर मी काही करू शकत नाही. सो तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी रोज थोडा थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. इथे लक्षात. सो जे आज मी सांगितलं, ओके, जे तुम्हाला मी आज शिकवलं, त्याच्यामध्ये मी परत एकदा स्पष्ट सांगतो की प्रामाणिक माझा प्रयत्न एवढाच आहे आणि एवढाच राहणार आहे की तुम्ही रोज थोडा थोडा काय करा, वेळ काढा. फेसबुक ऍड कशी करायची, इंस्टाग्राम ऍड कशी करायची, कॅनवाचा वापर कसा करायचा, कशी आपण इमेज बनवू शकतो, म्हणजे की नाही. मग एखादी इमेज बनवा. व्हिडिओ कसे रेकॉर्ड करायचे, त्याला कसं एडिट करायचं, कॅनवामध्ये सगळं मोफत आहे हो. सगळं मोफत आहे. ओके. मग त्या पोस्टिंग कशा करायच्या, बरोबर की नाही. सातत्याने करत राहा आणि मग नाही त्यात पडायचं ना, मग ऑफलाईनला तरी चालू करा. येते लक्षात. मग ऑफलाईनला तरी चालू करा. ओके. बरं, ऑफलाईनला चालू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की जर एखाद्या ठिकाणून निगेटिव्ह रिप्लाय आला तर खचून जाण्याची गरज नाहीये. बरोबर की नाही. आपल्याला नो म्हणजे काय, तर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी वेगळ्या ठिकाणीचा. कारण होऊ शकतं असं की एखाद्या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतात की नाही बाबा रे, आम्हाला काय असं कुठलं काय अरेंज करायचं नाही. पण माझा एक तुम्हाला विश्वास तुम्हाला सांगतो, की जर तुम्ही प्रामाणिकपणे जर का अप्रोच झालात, तुम्ही जर का कॉन्फिडेंटली अप्रोच झालात, जर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचं हित दाखवलं, त्यांचा फायदा दाखवलात, तर मला नाही वाटत कोणी नाही म्हणेल म्हणून. येते लक्षात. मला नाही वाटत कोणी नाही म्हणेल. त्यासाठी ना कधी मी नेहमी सांगतो की प्रत्येकाला ना एक गोष्ट लक्षात ठेवा. मी थोडंसं बॅकला जातो. बॅकला जातो. मी माझा वेबिनार करताना काय सांगतो सगळ्यात पहिलं, किंवा माझी मीटिंग असेल तर मी काय सांगतो पहिलं, की माझा उद्देश तुम्हाला पहिला सांगतो ना, की काय उद्देश आहे माझा, की सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे, की आज अनेक लोक सुशिक्षित आहेत पण त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे. ओके. सो त्यांना मी काय करतो, सुशिक्षित करतो, प्रशिक्षित करतो आणि त्यांना एक संधी देतो, की तुम्ही आता काउन्सिलर झालात, तुम्ही आता ग्राफलॉजिस्ट झालात, तुम्ही आता काय करू शकता, स्वतःचा रोजगार सुरू करू शकता. तालुका जिल्हा शहरी भागाने सक्षम समूशक बनवणे किंवा समूहाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे, व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य प्रोत्साहन करणे, ही माझी उद्दिष्ट सांगून मी माझ्या प्रोग्रामची काय करतो, सुरुवात करतो. तुम्ही तुमची उद्दिष्ट बनवा ना. माझ्यामध्ये माझ्या काहीतरी वेगळ्या मीटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, किंवा मागच्या वर्षीच्या आपल्या ह्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं, की स्वतःची काहीतरी उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. सांगा समोरच्याला. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाताय, की सर मला आजच्या मुलांवरती काम करायचंय, आजची जी तरुण पिढी मोबाईल सोशल मीडियामध्ये भरकटलेली आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देण्याचं काम करायचंय. आजच्या पालकांवरती मला काम करायचंय. काहीतरी उद्दिष्ट बनवा आणि ती उद्दिष्ट घेऊन जा त्या समोरच्या व्यक्तीकडे. का तो नाही म्हणेल? जर त्याला तुम्ही क्लॅरिटी दिली तुमच्या प्रोग्रामची, तर तो ना का म्हणेल? बरोबर की नाही. सो त्यासाठी ना तुमची उद्दिष्टे ही अतिशय 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 महत्वाची आहेत. येते लक्षात. अतिशय महत्वाची आहेत. फार परत काय, मी तर असं म्हणेन की एखादं ब्रोशर बनवा स्वतःच. ओके. एखादं ब्रोशर बनवा, एखादी डीटीपी बनवा उद्दिष्टांची, बरोबर की नाही. क्वांटिटीमध्ये प्रिंट काढा, 1 रुपया लागेल आणि ती समोर ठेवा. काय अडचण आहे? म्हणजेच काय, मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की किंवा अजून एक तुम्हाला सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. चला, आहे आपल्याकडे वेळ ना, सांगतो तुम्हाला. हम्म. तुम्ही आहे ना, एक मिनिट, पॉज झालं ना हे. येस. तुम्ही आहे ना, कॅनवाला जाऊन आहे ना, एखादं ब्रोशर पण बनवू शकता. उदाहरणार्थ मी माझं एक ब्रोशर बनवलंय, तर तुम्हाला दाखवतो फक्त एक्झाम्पल. ओके. जास्त वेळ तुमचा घेत नाही मी. प्रोजेक्ट काय नाही, मोफत बनवता येतं. हे बघा. आता मी काय केलं, मला ना हे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचं होतं. म्हणजे वेगवेगळे आपले ग्रुप्स आहेत किंवा अनेक काही मोठमोठ्या लोकांना मला पाठवायचं होतं माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन, पण ती मला शुभेच्छा पण पाठवायच्या. तर मी काय केलं, ब्रोशर बनवलं बघा.
पहिला पेज त्याच्यामध्ये सगळं शुभेच्छा आहे, मी मस्त डिझाईन सगळं केलं. दुसऱ्या पेजवरती डॉक्टर नारायणशाह सकपाळ यांचा परिचय, शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मागील 17 वर्षांनी यशस्वी वाटचाल. मग त्याच्यामध्ये बघा सगळं दिलेलं आहे, संस्थापक संचालक, ही सगळी माझी डिटेल्स. ओके, सगळे माझे पुरस्कार. त्याच्यानंतर माझ्याबद्दलचं हे बघा, तिसऱ्या पानावरती काय दिलंय हे सगळं दिलेलं आहे. चौथ्या पानावरती हे माझे सगळे फोटो दिलेले आहेत. ओके, पाचव्या पानावरती हे सगळं दिलेलं आहे. ओके, सहाव्या पानावरती हे सगळं दिलेलं आहे की सामाजिक कार्यामध्ये मी वेगळं काय काय केलेलं आहे, ते सगळ्या गोष्टी. 6 पानांचं मी बुकलेट बनवलं. आता काय करायचं, अशा पद्धतीने जर का तुम्ही 1 पानाचं 2 पानाचं ब्रोशर बनवलं, त्याचे प्रिंट काढा, कलर प्रिंट काढा, कलर प्रिंट. ओके, आणि जिथे जिथे जाल ना तिथे फक्त ती दाखवा की माझं ही ओळख आहे. ती प्रिंट परत घ्या. तुम्हाला जर नसेल खर्च करायचं तर नका खर्च करू. एक स्वतःसाठी फक्त एक ब्रोशर बनवा, थोडंफार एक 10-20 रुपये खर्च करा. तोच ब्रोशर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ओळख म्हणून दाखवा, एक इंट्रो म्हणून दाखवा. झालं 10 रुपयात काम आपलं. पण काहीतरी करा हो. इथे लक्षात मी काय म्हणतोय ते, काही न करताय ना काहीच होणार नाही, काहीच होणार नाही, लक्षात घ्या, काहीच होणार नाही. ओके, नुसता कोर्स केला, सर्टिफिकेट घेतलं, व्हिडिओ तुमच्याकडे आहे, तुम्ही ग्रुपमध्ये ऍड आहात. ओके, आणि माझे नंबर तुमच्याकडे आहेत म्हणून तुमच्याकडे पैसा येईल का, तुमच्याकडे व्यवसाय होईल का, तर अजिबात नाही. तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला रोज उठावं लागेल, रोज थोडा थोडा वेळ द्यावा लागेल, आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत अप्रोच करावा लागेल. तर आणि तरच तुम्हाला हे सगळं करता येईल. ओके, पुन्हा एकदा रिपीटेड करतोय, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक मानसिकता, सध्याचा ट्रेंड ओळखणं, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग त्यातला ऑनलाईन अप्रोचचा ट्रेंड वेगवेगळा आहे, तो तुम्ही शिकू शकता, करू शकता. आणि ऑफलाईन अप्रोच, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, सो अशा पद्धतीने मला असं वाटतं इथे आपल्याला काय थांबायला काय हरकत नाहीये. पण आजची ही जी काय मीटिंग होती ती कशी वाटली, जर का ग्रेट वाटली असेल तर ग्रेट टाईप करा फास्ट. आज जे काय आपलं सेशन झालं ते कसं वाटलं, ग्रेट वाटलं असेल तर ग्रेट टाईप करा. येस, म्हणजे तुमचा वेळ वाया नाही गेला ना, एवढंच मला म्हणायचं. जर वेळ नसेल वाया गेला तर ग्रेट टाईप करा. तुम्ही पावणे 2 तास दिलात, बरोबर की नाही. आपण 8ला सुरू, 7ला सुरू केलं, आता पावणे 9 झाले, म्हणजे आपल्या जवळपास पावणे 2 तास तुम्ही दिलीत, वेळ दिलीत मला. सो ती चांगली सार्थकी लागली की नाही लागली यासाठी मला तुमच्याकडनं मेसेज पाहिजे. येस, ग्रेट टाईप केले बऱ्याच लोकांनी. येस, येस, धन्यवाद, धन्यवाद. ओके, सो मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा एवढंच सांगेन की हे फक्त ह्या मीटिंग पुरतं ठेवू नका, कामाला लागा. अडचण आली, मी तुम्हाला आहे, काही टेन्शन घेऊ नका, पण तुमचं काम दिसू द्या, तुमचं काम सुरू करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, सो तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. येस, काही लोकांचे मेसेज आलेले आहेत की सर खूप लेट जॉईन झालो, काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला रेकॉर्डिंग देतो. ओके, काही टेन्शन घेऊ नका. ओके, मी ही रेकॉर्डिंग सगळ्यांना पाठवेन, उद्या ग्रुपमध्ये पाठवेन, आणि नक्कीच तुम्ही सगळे पुन्हा बघाल, आणि जे जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं इम्प्लिमेंट कराल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपलं आजचं सेशन इथे थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय, आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आणि येस, खूप लोकांनी छान छान मेसेज दिलेले आहेत. याचं जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग मी ग्रुपमध्ये स्वतःहून टाकेन. कृपया करून त्यासाठी परत मला फोन करू नका, मेसेज करू नका. काय होतं, लगेच काही लोकांना फोन करायला सुरुवात करतात, लगेच मेसेज करायला सुरुवात करतात, नका करू. ओके, त्याची एक प्रोसेस असते, मला हे सगळं कन्वर्ट करावं लागेल रेकॉर्डिंग, आणि ते कन्वर्ट करून मला ते अपलोडिंग करावं लागेल, आणि ते अपलोडिंग करून तुम्हाला पाठवावं लागेल. सो मी ते आज नाही करणार, कारण मी आता घरी निघणार आहे, आता मी आहे ऑफिसला, बरोबर की नाही. सो मला घरी निघायचं आहे. मी उद्या निवांतपणे ते कन्वर्टिंग करेल आणि मी ते ग्रुपमध्ये टाकेन. डेफिनेटली तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार बघू शकता, आणि परत ते सगळं रिपीटेडली अभ्यास करू शकता. ओके, सो चला, धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा, आभार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कोणाचा काही प्रश्न, काही शंका असेल तर कृपया करून, तुमच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, बिनधास्त मला मेसेज करा. ओके, इथे तुमचे प्रश्न घेतले नाही त्याबद्दल मी माफी मागतो, तुम्हाला सगळ्यांची क्षमा मागतो. कृपया करून तुमचा इगो हट होऊन देऊ नका की माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. मगाशी कोणते मला टाईप केलं होतं की सर माझ्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही देत नाही आहात. ओके, सो माफी मागतो, पण मला तिकडे मेसेज करा. चला, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना, आभारी आहे.